नमस्कार. आपण पाहायला सुरुवात केली आहे मंडल न्यूज. मंडल न्यूज चॅनलला आपण आता सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. कॉफी विथ माधवच्या या शोमध्ये आपलं स्वागत आहे. या शोला अनेक मोठमोठे व्यक्ती आले आहेत आणि आज ज्यांची तुम्हाला चर्चा महाराष्ट्रभर देशभर चालू आहे असे तुकाराम मुंढे यांचे अतिशय जवळचे मित्र अमरावतीकर असलेले प्राध्यापक मनीष गायकवाड माझ्यासोबत आहेत. मनीष गायकवाड यांचा लेखी संदर्भ सध्या तुकाराम या पुस्तकात आलाय. संपादक असलेल्या शफी पठाण यांनी हे पुस्तक लिहिलं आहे आणि याचा आत्ता विमोचन झालं आहे. शफी पठाण यांनी 100व्या पेजवर ज्यांचा उल्लेख केला आहे ते प्रोफेसर मनीष गायकवाड माझ्यासोबत आहे. 142 मध्ये आहेत. आणि या पुस्तकामधल्या लेखी संदर्भानंतर आम्ही त्यांचा शोध घेतला की कोण आहेत मनीष गायकवाड. अतिशय प्रसिद्धीपासून दूर असला हा माणूस अतिशय प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या माणसासोबत होता. म्हणजे कसं होतं कधी कधी की मोठ्या माणूस मोठा झाला की मग सगळे आपले नाते सांगतात, पण तो खरं मैत्री जी असते ती मैत्री जेव्हा होते ना तेव्हा तो मोठा नसतो, तो आपल्यासारखाच असतो, तो कर्तृत्वानं मोठा होतो. 2005 मध्ये मला वाटतं की पुढे त्यांचा प्रवास सुरू झाला आणि 25 बदल्या सरकारने जाणीवपूर्वक केलेल्या या अधिकाऱ्याला आता मात्र बदला घेत आहे की काय व्यवस्थेतल्या भ्रष्टाचाराचा असं वाटायला लागलं आहे. अतिशय प्रशासनाला एकदम सरळ केलं आहे आणि आता लोक म्हणतात आहे की त्यांची चुकून का बदली झाली तर देशभर आंदोलन सुरू होऊ शकते. एवढी ताकद प्रशासनात आणलेला हा माणूस घडला कसा. मुंबईला भेटले होते. हे अमरावतीकर आहेत मनीष सर आणि मनीष गायकवाड इंग्रजीचे ख्यातनाम प्रोफेसर आहेत. मी ख्यातनाम यासाठी म्हणालो की प्रोफेसर असल्यामुळे वर्गामध्ये ते शिकवतात. जे वर्गात विद्यार्थी बसतात त्यांना तर माहीत आहे की सर किती उंच इंग्रजी शिकवतात, पण जे लोक आता UPSC आणि MPSC करत आहेत त्यांनी जरूर हा शो बघायचा आहे. मुंडे सरांना आपण समजून घेणारच आहोत, पण सरांचा काय रोल आहे हा बघूया. कुठे भेटले तुकाराम? सर्वात आधी मी धन्यवाद देतो तुकारामचे आणि तुमचे सुद्धा, कारण तुम्ही म्हणालात की इतक्या मोठ्या उंचीचा माणूस आणि मी प्रसिद्धीपासून अगदी दूर असलो, पण आज पहिल्यांदा आलाय साल. हो, पहिल्यांदाच आलोय. तुम्ही आज मला पॉडकास्टला बोलवलं ते पण तुकाराममुळेच, कारण तुम्ही तो संदर्भ त्या पुस्तकात वाचला. बरोबर. माझ्या कर्तृत्वाबद्दल तुम्हाला काही तशी कल्पना नव्हती. बरोबर. त्याच्यामुळे थँक्स टू तुकाराम फर्स्ट. आणि तुमचे आभार, कारण की केवळ प्रसिद्धीच्या झोतात नसलेला हा IAS ऑफिसर नाही आहे. हा एक ऑफिसर असा आहे की जो प्रत्येक माणसाच्या मनात घर करून आहे आणि त्याच्यावर चर्चा घडवून तुम्ही आणताय. त्यामुळे एक याला सामाजिक असं अधिष्ठान सुद्धा आहे तुमच्या या पॉडकास्टला, असं मला वाटतं. बिलकुल. सो थँक्यू व्हेरी मच सर. कुठे भेटले? पहिली भेट कुठे आहे त्यांची? पहिली भेट माझी झाली इस्माईल युसुफ कॉलेजच्या हॉस्टेलला, मुंबईला. मी तसा मूळचा अंजनगाव सुरजीचा, दारापूर तालुका. सीताबाई संघई शाळेत मी शिकलो. तुमचे वडील प्रोफेसर? माझे वडील राधाबाई सारडा महाविद्यालयात 32 वर्ष प्राचार्य होते. त्या महाविद्यालयाच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. तिथे मी त्यानंतर पदवीचं शिक्षण घेतलं, पदव्युत्तर शिक्षण VMIतनं घेतलं आणि जसा माझा रिझल्ट लागला बीएड केलं. MA नंतर BEd केलं अमरावतीतूनच आणि मग नोकरीच्या शोधात होतो आणि मग डिरेक्टर्स अपॉइंटमेंट आल्या, ॲडहॉक अपॉइंटमेंट त्यावेळी राहायच्या तदर्थ हंगामी स्वरूपात. पण नोकऱ्या अवेलेबल नव्हत्या कारण परमनंट अपॉइंटमेंट नव्हत्या, म्हणून आम्ही इंटरव्ह्यू दिला काही जणांनी आणि माझं सिलेक्शन झालं. पहिला माझा जो जॉब लागला मला तो लागला सिडनहॅम कॉलेज मुंबईला. म्हणजे तसा मी इस्माईल युसुफचा प्राध्यापक नव्हतो, पण सिडनहॅम महाविद्यालय अतिशय प्रतिथयश असं हे महाविद्यालय आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1918 ते 20 पर्यंत शिकवलंय. आणि असं म्हणतात की त्या टेबलवरून पॉलिसीज डिसाईड व्हायच्या. इतक्या मोठ्या महाविद्यालयात मला संधी मिळाली, माझं ते फार मोठं भाग्य आहे. तिथे मी रुजू झालो आणि मग 7 दिवसांपर्यंत सिडनहॅम कॉलेजच्याच हॉस्टेलला मी राहिलो. पण तिथे मुलांची खूप डिमांड त्या हॉस्टेलची, ज्याला GCH म्हणून आजही पॉप्युलर आहे, गव्हर्नमेंट कॉलेजेस हॉस्टेल. तिथे काही जागा नव्हती राहण्याची. मग ते म्हणाले की एक आणखीन महाविद्यालय आहे, शासनाचंच आहे पण थोडं दूर आहे. दोन्ही शासनाचे, पण 45 मिनिटं लोकलनी लागायची. सिडनहॅम महाविद्यालय चर्चगेटमध्ये. सिडनहॅम महाविद्यालयामध्ये म्हणजे खूप ऋतिक रोशन आणि जुही चावला सारखे विद्यार्थी शिकलेले. फिल्म स्टार्सची मुलं, पॉलिटिशियन्सची मुलं तिथे शिकलेली, खूप मोठं नाव आहे. आणि
तिथनं खूप लोक पॉलिसी मेकर्स म्हणून पुढे उदयास आले. मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओज वगैरे ते झाले. त्यांच्या स्वतःच्या फॅक्टरीज वगैरे आहेत. पण त्या हॉस्टेलला जागा नाही म्हणून मग मला असं सांगण्यात आलं की एक आणखीन महाविद्यालय आहे, पण 45 मिनिट लागतील लोकलनी, म्हणजे मिनिमम 1 तास तुला पॉइंट टू पॉइंट लागणार त्या काळात. हा, पण मुंबईमध्ये राहणे हा एक मोठा दिव्य कार्यक्रम आहे आणि म्हणून आजही आहे तेव्हाही होता. हा, तर मग आता जे मिळालंय तिथे जा बाबा. मग आम्ही 2 मित्र होतो, पण त्यातला एक म्हणे की मी इतक्या दूर येत नाही. त्यांनी जवळच MLA हॉस्टेलमध्ये रूम घेतली. म्हटलं नाही, मला गर्दीत नाही राहायचंय, मी एकदा जाऊन तर पाहूया. IY कॉलेज हॉस्टेलला गेल्यानंतर, इस्माईल युसुफ कॉलेज म्हणजे IY नावाने ते फेमस होतं. तिथे गेल्यानंतर एकदम असं आपल्या VMV सारखं फील झालं मला. झाडं होती, मला फार आवड आहे असं निसर्गरम्य ठिकाणी राहण्याची. आणि त्या हॉस्टेलला गेलो तर हॉस्टेल पूर्ण रिकामं, एकही व्यक्ती तिथे राहत नसे. त्याला भूत बंगला म्हणायचे त्यावेळी. तिथे गेल्यानंतर मी म्हटलं आहे तर चांगलं, पण इथे राहत कोणीच नाही. मग आम्ही आणखीन 2 मित्र होतो तिथे, अभिजित चव्हाण आणि राजेश कांबळे, हे मला IY कॉलेजला भेटले आणि आम्ही 3 जण राहण्याचं ठरवलं. तो बंद हॉस्टेल रिकामा, पूर्ण रिकामं होतं. त्या हॉस्टेलच्या जात मुलं, कारण असं आहे की प्रॉपर जोगेश्वरी एरियामध्ये ते कॉलेज आहे, IY कॉलेज हॉस्टेल. तर तिथले मुलं आपापल्या घरी जायचे आणि टीचर्स जनरली जे परमनंट होते त्यांनी EMI वर फ्लॅट्स वगैरे घेतलेले, त्याच्यामुळे तिथे राहण्याचं काही कारण नव्हतं कोणाला. मग आता ॲडहॉकच्या अपॉइंटमेंट नवीनच झालेल्या, मग आम्ही काय करणार, तर मग राहायचं बा. मग आम्हाला कमी पैशात राहण्याची तिथे सोय होते आहे म्हणून आम्ही तिघांनी तिथे राहायचं ठरवलं. कारण सुरुवात झाली होती, पगार नव्हता. विद्यार्थ्यांचं होतं, विद्यार्थ्यांचं होतं, कोणी राहत नव्हते विद्यार्थी, म्हणून टीचर्सला देण्यात आलं. आणि ते आम्ही का, तर आमचा पगारच 3 महिने नव्हता. आम्ही गेलो की बाबा लगेच पगार सुरू होईल, पण तिथे गेल्यावर कळलं की 3 महिने कमीत कमी लागतात, शासनाची प्रोसेस आहे. म्हणून मग आम्ही तिथे राहायला सुरुवात केली आणि ते हॉस्टेल आम्ही जिवंत केलं. मग जो भूत बंगला होता तो राहण्यायोग्य केला. गेट उघडण्यापासून संपूर्ण धुवून काढण्यापासून सगळं आम्ही केलं. तुम्ही 3 मित्र झाले, 3 जण मित्र राहायला लागलो. दोस्ती यारी सुरू झाली. मग काय झालं की हळूहळू इतरही प्राध्यापक तिथे यायला लागले. आम्ही प्लस पॉइंट सांगायला लागलो की अरे छान आहे, मस्त राहतो, शेजारी पाहिजे आणि फ्रीडम आहे. कारण आम्ही काय यंग त्या काळात, त्यामुळे असं फ्रीडम पाहिजे. आणि जाणं येणं हे तर प्रत्येक मुंबईकरांच्या 5वीला पुजलेलं आहे असं आपण वाचत आलेलो, त्यामुळे काय हरकत नाही, चला करूया हे. पण सँडविच बनवून जायचो आम्ही, कारण 45 मिनिटांचा जो प्रवास होता, जोगेश्वरी मधलं स्टेशन, बोरिवलीवरून ट्रेन यायच्या चर्चगेटला जाणार आहे आणि आम्ही सँडविच होऊन 1-2 जण जायचो. मग झालं असं की हळूहळू ॲडहॉक अपॉइंटमेंट ज्यांची झाली ते लोक तिथे यायला लागले. मग हळूहळू स्टुडंट्स यायला लागले, काही सिडनहॅम कॉलेजचे स्टुडंट्स यायला लागले तिथे जागा नसली तर. मग असं ते फुलत गेलं हॉस्टेल. पण एक विंग काय झालं की आम्ही आता सगळ्या प्राध्यापकांसाठी ठेवायला लावली तिथल्या वॉर्डनला. मग त्यांनी ते ठेवली. आणि मेन म्हणजे तुम्हाला नवल वाटेल की त्या बॉईज हॉस्टेलच्या वॉर्डन ह्या एक महिला होत्या, लेले मॅडम म्हणून. कोणी राहत नव्हतं, त्यांच्याकडे चार्ज दिला, पण नंतर हॉस्टेल अगदी भरभरून ओसरायला लागलं. मग 2 वर्षांनंतर हळूहळू जसजसे प्रोफेसर्स येत गेले, आणखीन एक जण आमच्यामध्ये जॉईन झाला, ते म्हणजे तुकाराम मुंडे साहेब. अच्छा, म्हणजे तो हॉस्टेल बऱ्यापैकी डेव्हलप झालं होतं. अच्छा. आणि मग तुकाराम सर कुठे शिकवत होते? तुकाराम सर IY कॉलेज हॉस्टेलला. त्यांची अपॉइंटमेंट पॉलिटिकल सायन्सचा प्रोफेसर म्हणून तिथे झाली. म्हणजे ते पण ॲडहॉक अपॉइंटमेंट. ते प्राध्यापक पहिल्यांदा शिक्षक आहेत. महाराष्ट्राला जो धडा शिकवून आले ते भ्रष्टाचाराचा जो धडा आहे ना, मुळात ते शिक्षक आहेत. अनेक प्रकारचे धडे त्यांनी दिले. तर हाडाचे शिक्षक ते होतेच, मी पाहिले. पॉलिटिकल सायन्स ते शिकवायचे आणि ही वॉज व्हेरी सिन्सिअर. आता ते आल्यानंतर त्यांनी पाहिलं की आम्ही सगळे मस्त्या करतोय. आम्हाला ते थोडेसे अबोल वाटले पहिल्यांदा, की हा काही बोलत नाही, काय नाही. आमची सवय होती आपणच रूम मध्ये घुसायचं, प्रत्येकाला वेगळी रूम, सेपरेट रूम होती आणि माझ्या रूमला एक रूम सोडून त्यांची रूम होती. बरोबर. एक दिवस मग सहज पहिल्यांदा मी गेलो, छान चर्चा झाली. ही वॉज व्हेरी इंटेलिजंट, ही वॉज व्हेरी सिन्सिअर. मला त्यांच्यामध्ये पहिल्यांदाच ते जाणवलं की ही वॉज व्हेरी डेडिकेटेड. म्हणजे हा जो गुण आहे हा मी तेव्हाच त्यांच्यामध्ये पाहिला. करेक्ट. मग आम्ही सगळे मस्त्या करणारे प्रोफेसर्स, कारण वय तरुण आहे, जरी प्रोफेसर असला तरी वय खूप तरुण आहे. हो, आणि ॲडहॉक आहे, अजून परमनंट झालेलं नाही.
आणि काय झालं होतं सर, की आम्ही लागलो पहिल्याच वर्षी आणि मी आणि आमचा जो मित्र आहे अभिजित आणि आणखीन 8 जण यांनी कोर्ट केस केली परमनंट होण्यासाठी. म्हणजे आमच्यातलं ते रिबेलियस नेचर जागं झालं हा. आणि आम्ही तर असं ठरवलं होतं की परत येऊन जाऊ, ट्युशन्स वगैरे घेऊ, काहीतरी करता येईल, इंग्रजी विषय आहे, काही ना काही होऊनच जाईल. पोट भरूनच जाऊ. हा, कशाला उगाच धक्के खात जायचं एवढ्या लांब आणि यायचं. करेक्ट. तर हे रिबेलियस नेचर आमचं सुद्धा होतं. पण तुकाराम जेव्हा हॉस्टेलला आला तेव्हापासूनच एक गोष्ट तो नेहमी सांगायचा की मी तात्पुरती घेतलेली सर्व्हिस आहे. त्याला आम्ही जेव्हा म्हटलं की कोर्ट केस वगैरे टाकायच्या काय, म्हणे मला राहायचंच नाही इथे. म्हणजे स्वप्न क्लिअर होती. अगदी क्लिअर होती. त्यावेळी आम्हाला जाणवलेला जो गुण आहे सर्वांना, म्हणून बरेच जणांशी पटायचं नाही त्याचं स्पष्ट वक्तेपणा, पण मला भारी आवडतो कोणाचाही स्पष्ट वक्तेपणा. कारण म्हणजे मनात ठेवणारे लोक तसंही मला नाही आवडत. बरोबर. म्हणूनही मला एक वेगळ्या प्रकारचा रिस्पेक्ट या व्यक्तीबद्दल त्यावेळी वाटला. आणि IY कॉलेजला होते आणि मी सिडनहॅम कॉलेजला. तर व्हायचं काय की सिडनहॅम हे अतिशय प्रतिथयश असं महाविद्यालय, मी सांगितल्याप्रमाणे मोठमोठे जे सिने स्टार्स वगैरे त्यांची मुलं, असं ग्लॅमरस त्या महाविद्यालयाला आहे आधीपासून, आणि मोठमोठे लोक गव्हर्नमेंटचं असून म्हणजे इट वॉज द फर्स्ट कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स कॉलेज इन एशिया, नंबर 1 कॉलेज. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये जर ऍडमिशन पाहिजे असेल कुणाला आणि त्यांनी जर सांगितलं की आय एम अ सिडनॅमाइट, त्याला डिरेक्ट प्रवेश मिळायचा, कुठल्याही प्रकारचा इंटरव्ह्यू न होता. क्या बात. इतकं ते मोठं महाविद्यालय. हा, तर व्हायचं असं की मी फार चांगल्या कॉलेजला आहे आणि मग हे काय कॉलेज आहे का वगैरे, अशा आमच्या गमती जमती चालायच्या. त्यावेळेस पण तुकाराम मला म्हणायचा, इकडेच राहायचं आहे का, काही करा चांगलं, इथे राहून काय होणार. मग ते कळायचंय आम्हाला, पण ते उनाडक्या करण्यात आमचा वेळ जायचा. त्यांचं विजन क्लिअर होतं. हा, आणि दुसरं काय झालं की मला ते नेहमी म्हणायचे की काही करा काही करा, पण सिडनहॅम कॉलेजमध्ये जॉईन झाल्यानंतर जे स्टुडंट्सचं तिथल्या वलय होतं आणि एकंदरीत जे वातावरण होतं, त्यामुळे असं वाटायचं की याच्यापेक्षा काय जॉब चांगला राहील, मस्त, यापेक्षा काय चांगलं, शिक्षकीपेक्षा कुठलाही असो, कॉलेजचा असो. आणि आय लव्ह टीचिंग. त्याआधी पण मी इथे काही दिवस ट्युशन्स वगैरे घेतल्या. 3 महिन्यांचा जो पिरियड होता इंटरव्ह्यू झाल्यानंतर अपॉइंटमेंट येईपर्यंत, तर मला आवडायला लागला. आणि माझे वडील हाडाचे शिक्षक, तो वारसा मला आहे. माझी बहीण लीनाताई, अलकाताई दोघी टीचिंग अध्यापक, आणि त्यामुळे कसं आहे की एक आवड आधीपासून आहे. म्हणून मग त्यात मी रमत गेलो. आणि मग झालं असं की सिडनहॅम कॉलेजला मला नोकरी करत असतानाच मंत्रालयातून बोलवणं याचं की मराठी टू इंग्लिश किंवा इंग्लिश टू मराठी किंवा हिंदी याच्यामध्ये ट्रान्सलेशन करा. 3 वर्ष मी जवळपास डेप्युटेशनवर होतो. 2:30 वाजता जाणे आणि गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे त्याला नाही म्हणता यायचं नाही. करेक्ट. मी पहिल्यांदा सहज जाऊन पाहिलं, बट दॅट ऑल्सो वॉज अ ग्लॅमरस थिंग. मग हे तुकाराम तुम्हाला रोज भेटत गेले. मग ते मला रोज भेटायचे, परत आल्यानंतर गप्पा करायचो. ते पॉलिटिकल सायन्स त्यांचं कॉलेज वेगळं, तुम्ही इंग्लिश. पण पॉलिटिकल सायन्स हा माझा विषय BA ला होता. पण मी काय MA नव्हतो आणि मला काही खूप त्याची म्हणजे जाण नव्हती. यांच्याशी म्हणजे चर्चा केल्यानंतर जाणवायचं की हा एकदम भारी सब्जेक्ट आहे. तुकाराम सरांना 2 विषय आवडायचे, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, पॉलिटिकल सायन्स, लोकप्रशासन. हिस्ट्री सुद्धा त्यांचं चांगलं होतं. आता त्यावेळी एक म्हणजे महत्वाचा मुद्दा सांगण्यासारखा असा आहे सर की त्यांचे वडील त्यावेळी डेप्युटी कलेक्टर होते पुण्याला. मोठे भाऊ? हा, मोठे भाऊ, 11 वर्ष मोठे आहेत त्याच्यापेक्षा. वडील बंधू? हा, वडील बंधू. त्यांनी म्हणजे तुकाराम रिस्पेक्ट हिम अ लॉट. याचं कारण असं आहे की त्यांनी पूर्ण घर सावरलं यांचं, आणि तुकारामला सुद्धा खूप मदत केली. आणि इन्स्पिरेशन कोणाचं आहे तर भावाचं आहे, असं ते नेहमी बोलताना सांगायचे. मग चर्चा होताना काय व्हायचं की यार या UPSCचं काही खरं नाही. आपल्याकडे जनरली काय, आपला एक निगेटिव्ह अप्रोच असतो. करेक्ट. महाराष्ट्रीयन माणसाचा त्यात जास्त आहे. दिल्लीचे विद्यार्थी फार पुढे आहेत, त्यांच्याकडे पर्याय कमी आहेत आणि आपल्याकडे खूप जास्त पर्याय होते. पर्याय पण आहेत, आणि आपण एक खूपच मोठं कशाला, काहीतरी मिळतंय ना त्यात समाधान मानणार आहे. आणि त्यातल्या ते शिक्षकी पेशात जाणाऱ्यांचं पहिलं टार्गेट असतं की मिळालंय आणि कम्फर्ट झोन. आपण सगळ्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्या, एक ऑथॉरिटी तुम्हाला मिळते, सगळे मुलं ऐकतायत, त्यात मजा वाटते. त्यामुळे एक लार्जर व्ह्यू जो असतो आपला तो कमी होतो, असं माझं स्पष्ट मत आहे. बरोबर आहे. समाधान आहे. ठेवले आनंद तसेच राहावे. ठेविले आनंद ते पण आहे, आणि लोक ऐकतात ना तुमचं.
तुम्ही जे म्हणताय ते भक्तदार होतात विद्यार्थी आपले. करताय हा हा. आणि ते मागे मागे फिरतायत तुमच्या की क्या सर क्या मजा आया वगैरे. तो वी डेव्हलप अ सॉर्ट ऑफ इगो. येस येस येस. तसा यांच्यामध्ये कधी झाला नाही. मग हम्म. चर्चेवेळी असं म्हणायचे की यार युपीएससीचं काही खरं नसते, कारण याचे पण 2 अटेम्प्ट झाले होते. झाले होते. हा. एमपीएससी तरी घ्या. हा म्हणे नाही, मला करायचं तर युपीएससीच करायचं. एमपीएससी मी देऊन पाहिल, नाहीच झालं तर, पण मला करायचं तर युपीएससीच. विजन क्लिअर. व्हिजन क्लिअर आहे. का करायचंय तर मला व्यवस्था बदलायची आहे. बघा आता ही 2003 सालची गोष्ट. येस येस. त्यावेळी माझा पुस्तकात असा उल्लेख आहे की मी असं सुवर्ण मध्य साधण्याचा प्रयत्न करतो नेहमी. मी असं म्हणायचो की जे मिळतंय ते आपण घेऊन घेऊ. हाही जॉब चांगला आहे, कोर्ट केस वगैरे टाकून दे. नाही, का करायचंय? समाजाची सेवा वगैरे काही कोणी करत नसते म्हटलं तुकाराम. असं माझं पहिल्यांदा जे आर्ग्युमेंट झालं. म्हणजे का नाही करू शकत? साधारणतः हा तर प्रवास, हा प्रवाहही खूप वर्षापासून आहे आपल्या सगळ्या मनात. हे व्यवस्था बदलू नाही शकत. मी एकच म्हटलं, चालत असते रे. म्हटलं मी अनेक मेरिट आलेल्या विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यूज पाहिलेत. हो, देशात सगळेजण म्हणतात मला डॉक्टर आणि इंजिनियर व्हायचंय, आय-ए-एस व्हायचंय, काय तर समाजाची सेवा करायची. आणि मी विचारायचो की किती जणांनी केली. करेक्ट. हा काय म्हणायचा, किती जणांनी केली ते मला माहित नाही, मला करायचंय आणि म्हणून मला युपीएससी करायचंय. तेव्हाही मला काही सिरियस वाटलं नाही. झाल्यानंतर कसं आहे की प्रत्येक जण स्वतःची पुंजी जमवणे, स्वतःची एक इमेज बिल्ड करणे, आणि त्यातही काय कम्फर्ट झोन पुन्हा पॉवर तुम्हाला मिळते. आणि मी त्याला तेव्हा म्हणायचोय की पॉवर करप्ट्स, ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट्स, ऍब्सोल्युटली. येस येस येस. पण याचं व्हिजन इतकं क्लिअर. आता हे मला नंतर जाणवलं, हा सेवेत दाखल झाल्यानंतर. तेव्हा असं वाटलं नाही की खरंच असं करेल. माझा बोलायचा, पण मला वाटलं नाही की इतका हा क्लिअर असेल, इतका डीप असेल, बरोबर आहे. कारण बोलतात सगळेच ना सर, आमच्याशी स्टुडंट्स पण बोलतात. अनेक मित्र आतापर्यंत मोठमोठ्या पदावर गेले, कोणी डॉक्टर इंजिनियर झालं, कोणी मॅनेजर झालं, मोठमोठ्या कंपनीचे सीईओ आहेत, आणि काय करताय ते आम्हाला माहिती आहे. करेक्ट. ते व्यवस्थेचे गुलाम बनून आपलं आयुष्य वाहतायत. पुढे स्वतःचा कम्फर्ट झोन शोधतात आणि सेट होतात सर्वांशी चांगलं. आणि काय करावं लागतं आपल्याला, हा जो ऍटिट्यूड आहे, नोकरी करायची डेव्हलप करतोय. याचं तसं नाही, पण तर हे आपण अनुभवतोय सगळं. पण तेव्हा मला अजिबात वाटलं नाही की असं काही होईल. येस. 2 रूम वेगवेगळ्या तुमच्या, रोज संध्याकाळी एकमेकांच्या रूम मध्ये घुसणं, बोलणं, खाणं पिणं. नाही, तुकाराम कधी कोणाच्या रूम मध्ये घुसला नाही. फार तर तो माझ्याकडे यायचा, आणखीन 1-2 मित्रांकडे जायचा. व्हेरी सिन्सिअर आणि टाइम मॅनेजमेंट. नाही, शांत नाही म्हणताय, नाही, व्हेरी फायरी. अच्छा. नाही पटलं तर एकदम उखडणार. अच्छा. स्पष्ट बोलून कुणाला काय वाटेल याची पर्वा करायचं नाही. अच्छा. माझं आपलं तसं नाही, कुणाला हर्ट होऊ नये वगैरे. शिक्षक मुळात. पण तो पण तर शिक्षक होता. पिंड शिक्षकही नव्हता त्यांचा, ते गरज म्हणून आले तिकडे. ही वॉज मेंट फॉर ऍडमिनिस्ट्रेशन. हा जो स्वभावातला फरक आहे, खरं म्हणजे डीएनए मध्ये फरक असतो आपल्या. त्यांच्या बंधूकडे त्यांनी बघितलं, ते डेप्युटी कलेक्टर होते, की एक ऍडमिनिस्ट्रेटर किती फायर करू शकतो, कसा सिस्टीम चालवतो. आणि त्याच्या वडिलांचंही आपण पुस्तकात जेव्हा वाचतो, किंवा ते करारी बाण्याचे होते, आणि जे ठरवलं ते करायचे. तर ते तुकाराम म्हणायला लागले की रोज गप्पा करताना, मग गप्पा करायचो. सिरियस नाही वाटलं की सुरुवातीला, की ड्रीम असतात. आणि एकदा आपण जॉईन झालो, एकदा आपल्याला साध्य प्राप्त झालं, मग आपण ढेपाळतो. मग व्यवस्था वगैरे काय स्वतःच बघायचं. पण यांनी तसं केलं नाही. मला जो रिस्पेक्ट आपल्या मित्रांबद्दल आहे सगळ्याच, सर्वात जास्त जेव्हा तुकाराम बद्दल चर्चा होते आणि रिस्पेक्ट बद्दल बोललं जातं, तर आज तर संपूर्ण देशभर याचा रिस्पेक्ट आहे. पण मला खास करून हे जाणवतं की व्यवस्था बदलायची असं सगळे म्हणतात, पण बदलण्याचा प्रयत्नही कोणी करत नाही. तुम्ही आता आपण जे बोलतोय ते बरोबर, आणि प्रयत्न केला तरी कुठेतरी थांबून दुसरा मार्ग स्वीकारतात. यांनी तसं केलं नाही. याच्यामुळे मला प्रचंड रिस्पेक्ट आहे त्याच्याबद्दल. तुम्ही त्यांच्यासोबत जेव्हा हे डिस्कशन करायचे, तेव्हा मग युपीएससी बद्दल काही? युपीएससी बद्दल पण करायचो मी, अभ्यास करायचो नाही युपीएससीचा. तुम्हाला माझी रुची नॉव्हेल्स वाचणे. अच्छा, तुम्हाला साहित्याकडे? मला साहित्यामध्ये प्रचंड रुची. मला जर कोणी एखादं पोएट्रीचं पुस्तक दिलं तर मी वाचत सुटायचो. याचं तसं नाही, काही दिलं तरी याचं ठरलेलं युपीएससी. अच्छा, तुम्ही जे म्हणाले की एकमेकांच्या रूम मध्ये जाणं वगैरे,
तर हा तर जनरली कोणाच्या रूम मध्ये यायचा नाही, आलाही तरी ठरलेल्या वेळी परत जायचा. हम्म. कोणी बसलं असेल, चला उठा आता झाली माझी वेळ. हम्म. कारण बघा, आता मला हे जे लोक करायचंय. एमपीएससी करणार आहेत, युपीएससी करणार आहेत, त्या सगळ्यांनी हा इंटरव्ह्यू बघायचा आहे, हे पॉडकास्ट बघायचं आहे. सर स्वतः पुढे सांगणार आहे, ते स्वतः काय युपीएससीचा रोल आहे त्यांचा तो जरूर सांगणार आहेत. कारण पुढे पुढे जायचं आहे आपल्याला या पॉडकास्टमध्ये, आणि ही खूप गांभीर्याची गोष्ट आहे की एका रात्रीत माणूस घडत नाही. नाही, आम्ही हा खरंय. शो करताना मुळात सर तुम्हाला यासाठीच बोलवलंय हा. की एका रात्रीत माणूस घडत नाही. घडत नाही. तो एका रात्रीत आज 25 वर्ष झाली आहेत आणि आता आपल्या रोलमध्ये आले आहेत बुवा, आता यांना कसं काय रात्रीनं सुचलंय, हो. असा असं टोन असं नसतो. नसतं, असं नसतं. माणूस मुळातून घडत जातो, तो ज्याची जडणघडण जी आहे ना ती मी कंटिन्यू करतोय. सर तुम्ही त्यांच्यासोबत गप्पा मारताय. वेळेच्या बाबतीत आणखीन एक किस्सा मला जरूर शेअर केला जरूर. पाहिजे. तुम्ही आता म्हणताय की एमपीएससी युपीएससी करणाऱ्यांनी काही खूप सारं घेण्याजोगत आहे. हम्म. या पुस्तकात मी शफी पठाण सरांचा जेव्हा फोन आला त्या ही एक गोष्ट म्हटलं, सर्वात अपिलिंग गोष्ट मला जी कोणती वाटली, हम्म. तर मला खाण्याचा प्रचंड शौक. खवय्ये. बसलो जेवायला की छान आरामात जेवायचं, कसलाही विचार न करता. हम्म. आम्ही मग विकेंड पार्टीज वगैरे पण ऑर्गनाईज करायचो, असं छान कॉरिडोरमध्ये बसून. तुकाराम पण यायचा, 5व्या मिनिटाला हात धुतले पाहिजे. यू कॅन जस्ट इमॅजिन, तुम्हाला एखादी गोष्ट आवडली जरी, मला आवडली तर मी तर नाही थांब, काय तसं तर control. मी नाही आवडली तरी 5 मिनिटात नाही काय धुवू control. शकत. येस, दिस इज व्हॉट इज काय डेडिकेशन. ऍडमिनिस्ट्रेशन. म्हणजे टाइम मॅनेजमेंट, control स्वतःवर. आपण म्हणतो. हो, हा जो इंद्रिय निग्रह आहे, कारण ड्रीम मोठं अचीव खूप छान करायचं. शब्द वापरला तुम्ही. हा. स्वतःवर काय मनावर नियंत्रण मिळवलं. याला माइंडफुलनेस असं आजकाल टर्म वापरली जाते. या. So this mindfulness, this dedication, I think these are the things that make your personality and you become great. क्या बात है. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है वगैरे आपण इथं ऐकतो. पाहिजे इथं. हा, पण ते मुळात असायला पाहिजे. म्हणजे आता माझी वेळ झाली, आता मला वाचायचंय. आणखीन एक एमपीएससी युपीएससीच्या विद्यार्थी हे ऐकत असतील त्यांच्यासाठी एक गोष्ट, पुस्तकात आहेत ते वाचतील सुद्धा. खूप पुस्तकं वाचावी लागतात जेव्हा आपण या परीक्षांचा अभ्यास करतो. माणसंही वाचावी लागतात. माणसंही वाचावी लागतात. आज तो पॉडकास्ट त्यासाठीच आहे की आज मी माणसं वाचायला निघालो, आम्ही तुकाराम वाचायला निघालो. पुस्तकानिमित्तानं पुस्तक तर लोक वाचतील, पण माणूस कसा होता प्रत्यक्ष, पुस्तकात तर बरंच काही चांगलं छापता येतं. म्हणजे आमचं कामच ते आहे की पुस्तक त्यासाठीच असतं की अतिशय वर्णन, भरभरून वर्णन असतं आणि जमिनीवर सगळ्यांचे पाय मातीचे असतात. पण तुकाराम गुंडेंचं तसं नसावं आणि नाही आहे, आणि म्हणूनच आज सर बोलताय. कंटिन्यू. खूप पुस्तकं वाचावी लागतात. सुरुवात जेव्हा कोणताही ऍस्पिरंट करतो तेव्हा त्याच्याकडे ढीगभर पुस्तकं तयार होतात. पण पास झालेल्या लोकांचं तुम्ही एक बघा, जे मी तुकारामचं सुद्धा पाहिलंय. पहिल्या वर्षी खूप पुस्तकं, मग हळूहळू नोट्स काढणार. नोट्स काढल्यानंतर परीक्षेला जायच्या 1 महिना आधी एक फक्त हार्डली 300 पेजेसचं बुक, ते म्हणजे तुमच्यासाठी सगळं काही. त्यांची ती तुकाराम गाथा, ती गाथा. आणि अकाउंट्स ऑफिसर म्हणून पण तुकारामला मग अपॉइंटमेंट मिळाली होती. तुमच्या समोर पहिले एमपीएससी दिले त्यांनी. नाही, दोन्ही सुरूच होतं एका वेळेस. सांगत होते का आता तुम्ही आता हो, कारण लोक जात नव्हते तिकडे. नाही, भावाचं पण मार्गदर्शन होतं. ओके. आणि घरची परिस्थिती सगळं एकंदरीत पाहता ही वॉज नॉट सो रिच अ मॅन, म्हणून मग असो हाताशी, हा पण एक ऍटिट्यूड होता. कारण एमपीएससी दिले ना. मग 3दा अटेम्प्ट देऊन झाले होते युपीएससीचे. हो. आता लास्ट अटेम्प्ट होता, आणि लास्ट अटेम्प्ट करत असताना म्हणजे 4th अटेम्प्ट असं ठरवलं आता व्हायचंच. त्यावेळी अकाउंट्स ऑफिसर म्हणून पण जॉईन झाला. त्यावेळेस पण एमपीएससी थ्रू. एमपीएससी थ्रू. त्यावेळी पण अगदी छोट्याशा नोट्स. पण बघा, इतकं कॉम्पॅक्ट पद्धतीने त्या नोट्सचं स्वरूप होतं. पण दॅट वॉज अ सॉर्ट ऑफ एन्सायक्लोपीडिया फॉर हिम. तर हे जे डेडिकेशन आहे हे असंच येत नाही. त्यासाठी मला असं वाटतं की तुम्हाला एक म्हणजे ज्ञान साधना जी आहे तुमची, ती अविरत सुरू ठेवावी लागते. तेव्हा कुठे तुम्हाला काहीतरी अचीव करण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. हे मी पाहिलंय त्याला. सो आय हॅव ऑब्झर्व्ड हिम. तुमच्याकडून ते इंग्रजी शिकलात? नाही, ही वॉज गुड इन इंग्लिश. पण व्हायचं असं की कोणी बोलायला नसायचं. बरं. मग बहुतेक जे बाकी विषयांचे प्रोफेसर्स होते ते मराठी विषयात शिकवायचे. म्हणजे मीडियम वॉज मराठी. आणि जरी सायन्सचे असले तरी सायन्स टीचर्सची जी इंग्लिश असते ती फक्त सायन्स समजून सांगणे इतकी,
बरोबर. दॅट इज नॉट अ रिफाईन्ड सॉर्ट ऑफ. आणि युपीएससीला कसं सर एसेज असतात, हम्म, तुम्हाला तुमचे थॉट्स लॉजिकल पद्धतीने Yes. त्यात मांडावे लागतात, हम्म, हम्म, त्यासाठी कुठेतरी तुम्हाला चर्चा करावी लागते. हम्म. आता हे सगळं ऍटमॉस्फिअर, आपण ज्याला आपल्याकडे एक शब्द वापरला जातो, ऍटमॉस्फिअर पाहिजे, ऍटमॉस्फिअर पाहिजे. मग दिल्लीला लोक जातात कारण तिथे ऍटमॉस्फिअर असते. आणखीन एक महत्वाचा पॉईंट सांगतो जरूर. की आज जर तुम्ही दिल्लीला गेलात, कोणी विद्यार्थी, आमच्या महाविद्यालयातल्या पण 2-3 विद्यार्थिनी आहेत जे अजूनही तिथे आहेत, आता दुसरं वर्ष आहे त्यांचं. 20-25 हजार रुपये राहण्याचा खर्च येतो, राहणे खाणेपिणे, आणि तिथल्या कोचिंगचा खर्च 2 लाख ते 3 लाख रुपये. हम्म, आता सधन असल्याशिवाय ही परिस्थिती तुम्ही हाताळूच शकत नाही. बरोबर. घरून पैसेच नाही मिळणार तुम्हाला. बरोबर. आणि हा तर कसं आहे की लंगड्या घोड्यावर लावलेला डाव आहे ना, तू झाला तर, नाही झाला तर काय, तो कोणी पैसे तुम्हाला देत नाही. हम्म, या व्यक्तीने औरंगाबादहून मुंबईला नोकरी जेव्हा स्वीकारली तेव्हा मुंबईमध्ये एक ऍटमॉस्फिअर मिळेल असं वाटलं, आणि मग काही दिल्ली वगैरे जायच्या भानगडीत खूप नाही पडला हा व्यक्ती. हम्म, हम्म. मी हे यासाठी सांगतोय की दिल्लीतच गेलं आणि तिथेच राहिलं आणि ऍटमॉस्फिअरच असलं हा, ती तरच कुठेतरी तुम्ही गल्ली आहे UPSC त्यांची, होता. युपीएससी जे गल्ली आहे हा, ना गल्ली आहे. दिल्लीमध्ये. आणि तिकडे म्हणजे 2 ते 3 लाख विद्यार्थी तिथे जीवापाड मेहनत करणारे असतात. हा, त्यांच्या टक्करला एक व्यक्ती जो टीचिंग पण करतोय, अर्न करतोय. आणि मुंबईमध्ये तुम्हाला टीचर म्हणून लागल्यानंतर अभ्यास करावा लागतो सर. विद्यार्थी उठून प्रश्न विचारतात तिथे. काय काय मुद्दा बोललात सर. हा. म्हणजे मला या असं व्यवस्थेतला आठवतं, खूप गंभीर मुद्दा बोललात फार तुम्ही. गंभीर आहे की मी तुम्हाला सांगतो की मी जेव्हा जायचो 4:30ला उठायचो, मी अभ्यास करताना कधी नाही उठलो. MA चा सकाळी, आणि अभ्यास नाही केला तितका मी तिथे जॉईन झाल्यानंतर केला. की शिकवायचं काय, सगळेजण म्हणतात ना काय 45 मिनिटांचं लेक्चर, ते 45चं नसतं. असं नसतं, असं नसतं. त्यासाठी ते 100 बसले मोठी आहेत, त्यांचे साधनं 100 असते. प्रश्न उत्तर तुमच्याकडे पहिलेच पाहिजे. हा, तुम्ही गुगल पाहिजे तेव्हा आता. तर म्हणून आम्ही पण त्यावेळी खूप अभ्यास करायचो. म्हणजे मी फक्त इंग्लिशचा करायचो, हा पॉलिटिकल सायन्सचा पण करणे. आता हे सब्जेक्ट मेन्सचा त्यांचा पॉलिटिकल सायन्सचा सब्जेक्ट, करेक्ट. आणि मग तो अभ्यास करूनही हे सगळं करणे, हे जे टाइम मॅनेजमेंट आहे, हे जे डेडिकेशन आहे, हे असल्यामुळे हा व्यक्ती इतकं मोठं सक्सेस अचीव्ह करू शकला. तुमच्यासोबत ते एमपीएससी त्यांनी पहिली दिली असेल. हो, मी तुमच्यासमोर- होतो त्यावेळी. येस. काय अनुभव होता त्यांचा? एमपीएससी, पुस्तकात लिहिलंय त्यांनी की ते क्लास 2 ऑफिसर झाले. हो, आणि ते क्लास अरे काय क्लास नाही, 2? नाही, क्लास 2 का नाही आवडलं असणार तुकाराम असं मुंडे म्हणाले ना ते. साहेबांना. हा. काय क्लास 2? कारण चांगला अधिकारी भेटतोच असं नाही तुमचा, जो अप्पर. हे तर फार मोठं दुर्भिक्ष आहे. हा, म्हणजे आपण मगाशीच बोललो की बॉस चांगला सगळेजण- भेटणं हा, boss. आणि त्याला ते समज असणं धन्य आहे. तर इतकं लकी फारच एखादाच व्यक्ती असतो, हो. तर ते ऐकू नसणार शकत. हा, तर तिकडून आल्यावर चिडचिड करायचा, काय फालतू आहे, काही सांगतात. कारण स्पष्ट जॉईन झाले होतं. ते? हा, जॉईन झाला होता अच्छा, ओके. काही दिवस. पण मग एवढं सगळं करून हाही अभ्यास करणे, हे फार एक मोठं अचिव्हमेंट आहे असं मला वाटतं. पूर्ण वेळ तुम्हाला अभ्यासच करू दिला आणि तुम्ही काही झाले, हे सगळं ठीक आहे. बरोबर. घरची जबाबदारी आहे, त्यानंतर तुम्हाला शिकवायचं पण आहे, इकडे नोकरीचं पण बघायचं आहे. हे जे सगळं म्हणजे सांभाळणं म्हणू आपण याला, हे साध्य होत नाही. बरोबर. ते त्याला साध्य झालं होतं. तुमच्याशी डिस्कस करायची होती युपीएससी परीक्षे संदर्भात. हा, तर माझ्याशी पॉलिटिकल सायन्सचं डिस्कस करून काही फायदा नाही, हे त्यालाही माहिती होतं. कारण आय वॉज नॉट दॅट गुड. मग इंग्लिश एसेज बद्दल आम्ही काही बोलायचो, किंवा भाषा कशी असावी, एसेची सुरुवात कशी असावी, कन्क्लुजन कसं असावं, याबद्दल आम्ही चर्चा करायचो, आणि खास करून इंग्लिशमध्ये बोलायचो असं आम्ही ठरवलं होतं. मग बाकीचे लोक यायचे, काय रे फालतूगिरी आहे. पण आम्ही म्हणजे तुकाराम डिडंट पे एनी अटेन्शन टुवर्ड्स सच पीपल. कारण जे ठरवलं ते करायचं. मी तरी थोडं ऐकून घ्यायचं, त्याने बस कर, पहिले इकडे लक्ष द्या, आणि मग आम्ही परत डिस्कशन सुरू करायचो. आणि त्यांना एक खूप चांगले प्रोफेसर आयवाय कॉलेजला भेटले होते, झहीर अली सर म्हणून, ते पण पॉलिटिकल सायन्सचे होते. त्यांचं पण इंग्लिश खूप चांगलं होतं. ते तर फिल्मसाठी स्क्रिप्ट वगैरे पण लिहायचे त्या काळात. म्हणजे ज्यांचं नाव तुकाराम नेहमी घ्यायचा की यार एक ते आहेत आणि एक आपण डिस्कस करतो, बाकी कोणी इंग्लिशमध्ये असं डिस्कस करावं असं मला वाटत नाही. तर ऍटमॉस्फिअर हे आता त्या काळात तर सर असं आहे की इंटरनेट इझिली अवेलेबल नव्हतं. आमच्याकडे नव्हतंच ऍक्च्युली. 2005 बटनचे फोन होते नोकियाचे, तो म्हणतो आपण डेटा internet वॉज line नॉट द्यायची. अवेलेबल. नाही. आणि हे जे सगळं
अगाध असं ज्ञान आज अवेलेबल आहे ते नव्हतं. म्हणजे माहिती आहे आता म्हणजे available आता आहे. आम्ही- ज्ञान गायब झालंय. हा नाही, पण इंग्लिशचं टीचर म्हणून मी आता मुलांना असं सांगू शकतो की यू कॅन क्रिएट युअर ओन एटमॉस्फिअर, या यू कॅन लिसन टू पॉडकास्ट इन इंग्लिश, या यू कॅन लिसन टू इंटरव्ह्यूज, आणि ऍट अ क्लिक. त्यावेळी तर तसं ऐकण्याचं काही नव्हतं ना कारण. मग अगदी मराठी मीडियम मधून, आणि माझं सुद्धा मराठी मीडियमच होतं, म्हणजे जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि मराठी भौतिकशास्त्र शिकलात? शिकणारे आम्ही. हो, म्हणजे फिजिक्स पण आम्हाला अंजंगा 11वी सुटी तसं मराठीच ना. हो, त्यामुळे त्यामुळे माध्यम मराठी होतं तुमचं. आणि याचं पण मराठीच. जिल्हा परिषद तो शाळेत टोन शिकलेला. जो टोन आहे इंग्लिश वाल्यांचा, हा. कॉन्व्हेंट वाल्यांचा जो टोन आहे ना, हा. तो पकडायला खूप वेळ लागतो. तो वेळ लागतो कारण ते पॉलिश आहे. हा, गुड कस्ट. तुमचं नॉलेज जे आहे ना ते वेगळं, यस, आणि पॉलिश हे वेगळं. अलीकडे पॉलिशवर चर्चा आहे, पॉलिशवर स्टाईलवर चर्चा आहे. हा, आणि पॉलिश अल्टिमेटली विन्स अशी एक एकंदरीत सिस्टीम तयार करून ठेवण्यात आलेली आहे. या, पण तसं नसतं. आता बघा तुम्ही की जिल्हा परिषद शाळेतून शिकलेला मराठवाड्यातला एक मुलगा मुंबईला प्राध्यापक म्हणून रुजू होतो, अभ्यास करतो, जीवापाड मेहनत घेतो, आणि युपीएससीच्या परीक्षेत 4थ्या अटेम्प्ट मध्ये ऑल इंडिया रँक 20. मला थोडस मागं न्यायचं तुम्हाला. हा, ते परीक्षेत बसायच्या अगोदर हा, तुमचे डिस्कशन व्हायचं. ओके. मला एक प्रसंग कोणीतरी सांगितलाय, वाचलाय मी थोडा, हा, की तो इंटरव्ह्यू कसा घ्यायचा हे तुम्ही पहिल्यांदा फेस केलाय. अच्छा, ओके. ते सांगा ना. आणि मॉक इंटरव्ह्यू त्या सगळ्यांना माहित पाहिजे की युपीएससी मध्ये जेव्हा सिलेक्शन व्हायचं असतं त्याच्या अगोदर तुम्ही सांगा की ती बरोबर. परीक्षा कशी होते. पहिले रिटर्न होते, मग ते ओरल होते. त्या तो प्रवास सांगा. त्या काळची एक सिस्टीम अशी होती की प्रिलिम्स एक्झाम तुम्हाला पास व्हावं लागायचं. करेक्ट. मेन्स एक्झाम आहे नंतर. मेन्स मध्ये इंग्लिश मराठी कंपल्सरी आहे. त्यात एसेज हा एक महत्वाचा पार्ट आहे, कारण त्यातूनच तुमचे विचार तुम्हाला प्रकट केलेले हे असेस करते जे कोणतं पॅनल आहे ते. त्यानंतर मग इंटरव्ह्यू होतो. आता पॉलिश हा शब्द आला आणि हा इंटरव्ह्यूचा विषय तुम्ही म्हणजे योग्यरित्या साधला जाईल. असं नेहमी म्हटलं जातं की आपल्या विदर्भातले, मराठवाड्यातले किंवा एकंदरीतच पश्चिम महाराष्ट्र थोडासा या बाबतीत पुढे आहे, पण मराठवाडा आणि विदर्भातले विद्यार्थी हे इंटेलिजंट खूप आहेत, पण दे लॅक इन पॉलिश. प्रेझेंटेशन स्किल जी आहे यामध्ये आपण मागे पडतो. एक तर आपल्या भाषेचा टोन, जसं की वराठी आहे. म्हणजे मी तर नेहमी वर्गात सांगतो की बिझनेसमन मराठी माणूस फार कमी आहे, याचं कारण आपला टोनच आहे. फार महत्वाचं बोलला तुम्ही. कारण मृदू ज्याची भाषा आहे, कोणाही कस्टमरला काय आवडणार का हो, घेणं असेल तर घ्या, नाही तर राहू द्या असं म्हटलेलं. डॉक्टर मनीष फार वेगळं बोलतात. हा, बोला बोला. तर मराठवाडा असो किंवा विदर्भ असो, मराठवाड्यामध्ये तरी एक मृदू टोन आहे, पण त्यातही बीड जिल्हा जो आहे, ज्यातून तुकाराम मुंडे साहेब आलेले आहेत आणि खेडेगावातून आलेला व्यक्ती, त्याला या पॉलिशची आवश्यकता भासत नाही. महत्वाचा पॉइंट हा आहे. तोपर्यंत आवश्यकता भासत नाही जोपर्यंत त्याला असं वाटत नाही की हे आपल्या प्रगतीच्या आड येते आहे, कारण तोपर्यंत आपल्या प्रगतीची जी वाटचाल आहे ती सुरू असते. पण मग जेव्हा असं कळतं की नाही आता हे आपल्या आड येत आहे प्रगतीच्या, जसं की मॉक इंटरव्ह्यू का बरं फेस करावा लागतो. रिटर्न पास झाल्यानंतर, रिटर्न पास झाल्यानंतर मग युपीएससी पॅनल बोलवते तुम्हाला. याचं कारण की थर्ड टाइम जेव्हा तुकाराम मुंडे साहेब मेन्स पास झाले आणि इंटरव्ह्यूला गेले, तेव्हा ते इंटरव्ह्यूतच फेल झाले. आणि मग त्यांना बोलले तुमच्याशी. मग फोर्थ टाइम इंटरव्ह्यू मध्ये पास व्हायचंच. त्यांना काय, कारण यांच्या नोट्स मी पाहिल्यात सर, त्या नोट्स इतक्या, ज्याला आपण म्हणू टू द पॉइंट, प्रिसाइज, कन्साइज अँड टू द पॉइंट, हे जे आवश्यक असतं कुठल्याही लिखाणामध्ये, तशा त्यांच्या नोट्स. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अखंड ज्ञान साधनेतून अर्क काढलेला आहे तो. त्याच्यामुळे मेन्स मध्ये तर चांगले मार्क्स मिळणारच. आणि लॉजिकल थिंकिंग, तर्कशुद्ध, ते महत्वाचं आहे, कारण खूप तुम्ही इंटेलिजंट आहे पण लॉजिकच नाही. आणखीन एक पॉइंट, आयक्यू आणि इक्यू मध्ये तुमचं इक्यू स्ट्रॉंग पाहिजे. जेव्हा तुम्ही एखादा एसे लिहिता त्यावेळी तुमचा इमोशनल कोशंट जो आहे हाही स्ट्रॉंग पाहिजे, कारण तुम्हाला नाही तर कृत्रिम होईल ना ते सगळं. आणि एवढं सगळं ह्या अग्निदिव्यातून जाताना तुमचा इक्यू जास्त चांगला पाहिजे. आता तुम्ही विचार करा की एक व्यक्ती केवळ प्रेझेंटेशनमुळे किंवा लॅक ऑफ इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स कुठल्याही पदासाठी इंटरव्ह्यू फेल होतो, तेव्हा त्याच्यावर फार मोठा आघात होतो. हे आपल्या लक्षात येत नाही.
की अरे इंटरव्ह्यूज तर फेल झाला नाही, पण तो लॉंग लास्टिंग राहतो, कारण त्याला हे माहिती असतं की अरे मेन्स आपण काढू शकतो, पण यार तिथे आपली पंचायत होते, कारण तिथे गुगली क्वेश्चन्स तर तुम्हाला येतातच, पण ते पॅनल पाहिल्यानंतरच आपण पॅनिक होऊन जातो. माणसाचा स्वभाव आहे. दुसरा पॉइंट, ज्याचं ड्रीम असते की डू ऑर डाय, आता नाही तर कधीच नाही, तो तर जास्त अँक्शियस किंवा पॅनिक होतो. बरोबर. त्यावेळी हा EQ तुमचा खूप स्ट्रॉंग असला पाहिजे. ते या मॉकला जायच्या अगोदर हा तर तुमच्याशी बोलले? नाही, ही वॉज व्हेरी गुड इन EQ, पण आता फक्त प्रेझेंटेशन पॉलिश, प्रॉपर एंट्री करताना पासून काय म्हणायचं, सुरुवात कुठून करायची, आणि प्रश्नाचं पोलाइटली उत्तर कसं द्यायचं. आता हे सुद्धा तुकाराम सरांनी त्यावेळी इतक्या चांगल्या पद्धतीने ग्रास्प केलं सगळं, कारण ते इतरही अनेक जणांच्या टचमध्ये होते. SISC ला पण ते होते, स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स, तिथे सुद्धा त्यांचं ट्रेनिंग झालंच असेल, पण तरी सुद्धा जो कोणी त्यांना वाटलं की हा इंग्लिशमध्ये आपल्याला काही मदत करू शकतो, त्याच्याशी ते बोलायचे आणि मग मॉक इंटरव्ह्यूज घ्यायला लावायचे, कारण बाकीचा अभ्यास झालेला, तेवढा कॉन्फिडन्स होता. पण आता मग इथे काय, म्हणजे आपली एखादी गोष्ट कमकुवत आहे हे लक्षात आल्यानंतर त्याच्या मागे लागून ती इम्प्रूव्ह कशी करायची. आता तुम्ही त्यांचं इंग्लिश ऐकाल तर तुम्ही असं म्हणणार नाही की ही वॉज नॉट दॅट गुड इन इंग्लिश. ही इज व्हेरी पॉलिश्ड, ही हॅज लॉजिकल व्ह्यूज अँड ही प्रेझेंट्स इट इन अन एक्सलंट मॅनर. मराठी पण तुम्ही भाषण ऐका, एखाद्या वक्त्याला लाजवेल इतकं लॉजिकल आणि इतकं फ्लुएंट ते बोलतात, मुद्देसूद सवय. हा, ते तर म्हणा UPSC केल्यानंतर तसे विद्यार्थी बनतात. हे विषय भरकटणे हा जो नवीन अजब प्रकार आहे वक्त्यांचा. वक्त्यांचा जो तसा होत नाही त्यांचं कधी. पॉइंट टू पॉइंट, टू द पॉइंट, प्रिसाइज, कॉन्साइज अँड टू द पॉइंट. आमचे एक सर होते सिडनॅम मध्ये, तिथे असं लिहिलं राहायचं आमच्या पेपरमध्ये, बी प्रिसाइज, कॉन्साइज अँड टू द पॉइंट, मार्क्स विल बी कट फॉर रॅम्बलिंग आन्सर्स. आम्ही हे जाणून बुजून लिहायचो, कारण आपल्याकडे असं वाटतं की पुरवणा लावल्या म्हणजे चांगले मार्क्स. असं झालंय आमच्यासोबत. आम्ही ज्या पेपरची माझ्यासोबतच झालंय. तसं UPSC मध्ये चालत नाही ना. त्यामुळे आणि उत्तर देतानाही मग तेच मॉक इंटरव्ह्यूज मध्ये, तर ही वॉज व्हेरी गुड इन कॉन्टेंट. आता फक्त राहिलं प्रेझेंटेशन. प्रेझेंटेशन ही डेव्हलप लाईक एनिथिंग त्यानंतर, आणि म्हणूनच मी म्हणतोय की इंटरव्ह्यू किती चांगला झाला असेल की यांना 20वी रँक मिळाली. पण तो इंटरव्ह्यू ह्याच्यावर तुम्ही तुमच्याशी एकदा इंटरव्ह्यू केलाय आणि तो सीन सांगा. 2-3 क्वेश्चन्स होते, अनेकदा इंटरव्ह्यू झाला. मग सुरुवातीला चुकलाय तुकाराम असं वगैरे तुम्ही म्हणालात का कधी? हा, म्हणालो ना, कारण की त्याला हे माहिती होतं की हा व्यक्ती म्हणू शकतो असं. म्हणून मला सर अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा आपण असा आपल्यासमोर एखादा विद्यार्थी येतो आणि त्याला आपण सांगतो, एक शिक्षक म्हणून जेव्हा सांगता तुम्ही की यार हे बरोबर नाही तुझं, तो फार अलीकडे फार इमोशनल लोक आहेत, काय नर्वस होऊन जातात, का हतबल होऊन जातात, आणि मला असं का म्हटलं तुम्ही, पॉझिटिव्ह बोलायचं तुम्ही सर, हा टोन अलीकडे आलाय, म्हणजे त्याला लढायला जे उभं करायला पाहिजे तो होत नाही, तो कोलॅप्स होऊन जातो. पण यांना असं कधी सांगितलं की ही जागा दाखवली, हे चुकलंय तुझं, तेव्हा रिॲक्शन काय? पण माझा अनुभव असा आहे सर की असं कुणालाच वाटत नाही. फक्त जे निगेटिव्ह तुम्ही ऍस्पेक्ट त्या व्यक्तीचे सांगताय ते तुम्ही एका प्रॉपर टोन मध्ये आणि एका विशिष्ट पद्धतीने सांगितले पाहिजे. तुम्ही जसं म्हणालात की एखादा विद्यार्थी आपल्याकडे आला आणि त्याला आपण म्हटलं की असं असतं का, तुला काही येतं का नाही, आता काय होतं तू IAS, तर त्याला वाईट वाटणं स्वाभाविक आहे. पण तुम्ही त्याला म्हटलं की तुझा अभ्यास चांगला आहे, पण मला असं वाटतं की यार हा एरिया तुझा थोडा वीक आहे, हे थोडं सुधार, नाही तर तुझं मग सिलेक्शन होईल की नाही अशी शंका घ्यायला वाव आहे. तो म्हणेल सर कुठे, मग तो जागा शोधेल, मग तो आपल्याला विचारणार की कुठे, आणि मग तो पण थोडं आत्मचिंतन करणार. तुकारामांना तुम्ही कशा जागा दाखवल्या का की हे तुझ्यात हे जरा बरेचदा आता आम्ही तर चांगले मित्र झाल्यामुळे आम्ही स्पष्ट मित्र, यार हे जरा बदल, काय रिॲक्शन राहायची? फॉर एक्झाम्पल एक सांगतो की त्यांना आता कोणी सांगू नाही शकत की तुमचं हे चुकतंय, हायकोर्टही परवा मान्य हायकोर्टाने जे टिप्पणी केली आहे त्यावर मी तुम्हाला गंमत सांगतो की आता त्यांना जागा दाखवून द्यायला हिंमत जरा लागेल सगळ्यांना. नाही, बरोबर आहे, मंत्री सुद्धा दाखवू शकत नाही त्यांना जागा, पण तेव्हा जागा तुम्ही दाखवली आहे त्यांचा एक अभ्यासाची. त्यांचा एक गुण म्हणा किंवा काही म्हणा, एकदा एक वाक्य बोललं की तो व्यक्ती माघार घेत नाही. एक तर ते विचारपूर्वकच बोलतात,
पण बोलल्यानंतर माघार घेत नाही. बरोबर. आता तुम्ही जे म्हणालात की समजा हे चुकलं असं सांगितलं, मित्र म्हणून सांगितलं. मित्र म्हणून सांगितलं आणि ते खरं होतं ना. हो, अर्थातच. हा. तुम्ही त्याचे थोडेसे तज्ञ त्या जर विषयाचे. एखादा प्रश्न त्याला नाही आवडला हम्म. तर ते सरळ म्हणायचा फालतू प्रश्न आहे. ओ. मग आम्ही परत त्यावर बहस करायचो. हम्म. फालतू कशाच आहे. हा महत्वाचं आहे. मग एक तुम्हाला उदाहरण सांगतो की आपल्याकडे सुरुवात आपण इंटरव्ह्यू साठी कोणी आला आणि त्याला म्हटलं की येस चलो इंट्रोड्यूस युअर सेल्फ. पहिला प्रश्न हाच असतो ना. तर आपण मायसेल्फ पासून सुरू करतो. हो, फॉर एक्झाम्पल आता मी इंटरव्ह्यूला गेलो तर मी म्हणणार सांगा ना. जर मायसेल्फ मनीष गायकवाड. हा. नाही असं सर, काही तुम्ही नसतं. सांगा तुमच्याबद्दल. म्हणजे काय की मी परिचय जरूर करून दिलाय, पण खरं डॉक्टर मनीष गायकवाडांनी स्वतःबद्दल थोडंसं 1-2 मिनिटं तरी बोललं अच्छा, नाही पाहिजे. नाही इट्स ओके तुम्ही आता तुमचा मी इंटरव्ह्यू पण करतोय, आपला मग तुम्ही विषय सांगा. असा भरकटू नये म्हणून मी सांगतो. हा. मायसेल्फ असं आपण म्हणतो. हम्म. पण तुम्ही जर चांगली पुस्तकं वाचली, साध्या साध्या पुस्तकांमध्ये असं असतं, इंटरव्ह्यूचे जे नमुने दिले असतात उत्तरांचे, हम्म. की इंट्रोड्यूस युअर सेल्फ, मग मायसेल्फ मनीष गायकवाड किंवा मायसेल्फ माधव पांडे वगैरे असं म्हणायचं. असं म्हणायचं नाही. हम्म. तुम्ही तुमचं नाव सांगा, माय नेम इज पासून सुरुवात करा किंवा आय एम या. असं साध्या पद्धतीने तुम्ही म्हणा. मायसेल्फ असं म्हणत नसतात. इट्स ग्रॅमॅटिकली रॉंग. हा. सो फॉर एक्झाम्पल ही स्टार्टेड विथ दॅट. काही जण मायसेल्फ इज पण म्हणतात. हम्म. मग असं सांगितल्यानंतर की हे चूक आहे, पण आपण कुठेतरी वाचलेलं असते. हम्म. मग ही युज टू आर्ग्यू, हम्म. हे तर बरोबर आहे. हम्म. मग सांगावं लागायचं, पण ते सांगण्यासाठी तुम्हाला तेवढा अभ्यास लागायचा. हम्म. कारण ऑथॉरिटेटिव्हली जर तुम्ही सांगितली एखादी गोष्ट तर ती एक तर खरी असली पाहिजे आणि ती करेक्ट असली पाहिजे. दोन्ही गोष्टी आहेत. त्याच्यामुळे मग असा राग वगैरे कधी आम्हाला इतका कोणाचा. हुशार मित्र समोर बसलाय जो युपीएससी देत आहे, हा. त्याच्या जागा दाखवू नये. पण माझं काम फक्त लँग्वेज पर्यंत मर्यादित होतं. करेक्ट. अँड आय वॉज व्हेरी गुड इन ग्रॅमर. कारण मी सिडनम मध्ये पण ग्रॅमर शिकवायचो. हो, लिटरेचर मला शिकवायला कमी मिळालं, पण लिटरेचर मला जास्त आवडतं. पण ग्रामर शिकवायला जरा अवघड आहे. नाही, अवघड नाही. कारण मी मराठी मीडियम मध्ये शिकल्यामुळे माझं ग्रामर चांगलं आहे. बरोबर आहे. मराठी जो मीडियम मध्ये इंग्लिश पहिले medium ग्रामर मध्ये, शिकवतात. सर तुमचं कुठे मराठीचं ग्रामर चांगलं असणार. जी मातृभाषा आहे ना त्याचं ग्रामर त्याचं ग्रामर चांगलं नसतं. अगदी विनोबा म्हणाले होते की ग्रामर बंद करा, हे व्याकरण बंद करा. कम्युनिकेशन जेव्हा हा विषय येतो ना सर, तेव्हा हम्म. ग्रामरची खरंच गरज नसते. करेक्ट. यू लर्न एनी लँग्वेज बाय लिसनिंग टू इट. म्हणजे आता विषयच निघाला म्हणून सांगतो सर, की माझाही असा विश्वास आहे की व्याकरण शिकवलं पहिले तर भाषा मागं पडते. पडतेच, अगदी खरं आहे. त्याचा जो आनंद आहे, रस जो आहे, तो भाषाचा विद्यार्थी घेऊ शकत नाही. नाही, यू गेट इन्क्लाइंड टुवर्ड्स युझिंग करेक्ट लँग्वेजेस रादर दॅन बिईंग फ्लुएंट. हम्म. आपल्याकडे क्लासेस असतात ना, फाड इंग्लिश बोलणे, हे जास्त आवडतं कोणालाही. फाड बोललं पाहिजे. चुकीचं चालतं. मराठी बोलताना आपल्या चुका होतात. पाहिजे वापस नोबडी माइंड सीट. जाहिरात. हा, त्या पण जाहिराती असतात की फाड इंग्लिश. नाही, फाड काय आहे तर हे देव जाणे. पण असं असतं तर लोकांना ते आवडतं. म्हणजे यू नीड टू बी फ्लुएंट. मगाशी आपण जो मुद्दा बोलत होतो हो. की इंटरव्ह्यू मध्ये आपल्या मुलांचं असं होत असायचं हम्म. की आपण करेक्ट होण्याच्या नादात, ग्रामॅटिकली करेक्ट होण्याच्या नादात आपली फ्लुएन्सी आपण घालवून बसतो. कॉन्फिडन्सही कमी होतो. कॉन्फिडन्स कमी होतो. आणि म्हणून हे सुधारणं गरजेचं आहे. मग तुकाराम तुम्हाला भेटले आणि मग त्यांनी इंटरव्ह्यू केलाय. आता ते डायरेक्ट फायनल इंटरव्ह्यू झालाय. हो. आणि मग ते सिलेक्टची एक लिस्ट लागली. हा. तो सीन झाला. येस. पहिल्या 20 मध्ये ते आले. हो. आल्याबरोबर तुम्हाला कधी कळलं की ते हा जो मित्र आहे माझा, हा UPSC 20 IAS रँकला आलाय? हो, त्यावेळी त्यांनी असाही विचार केला होता, मी असं ऐकलं की समजा मला IAS नाही मिळालं रँकनुसार, मी खाली घसरलो आणि मी IPS झालो, तर तुम्हाला त्यांनी सांगितलं की यार असं होऊ शकते, तर तुम्ही त्याचा काहीतरी सल्ला दिला होता. हा, पण हा जो तो सल्ला आहे सीन ना, सांगा ना. हा थर्ड इंटरव्ह्यूच्या वेळेचा. अच्छा, तो थर्डचा असता. थर्डचा ऍक्च्युली तो. सांगा ना. थर्ड इंटरव्ह्यूला झालं असं की आम्ही IY कॉलेजलाच राहायचो हा. आणि मग बरेचदा संध्याकाळी पण आम्ही चर्चा करत बसायचो. मग एक दिवस म्हणे की उद्या सकाळी 5:30 वाजता आपल्याला रनिंगला जायचंय. सकाळी म्हटलं, मी घड्याळ पाहिली, 11:30-12 वाजले होते. घड्याळनी पाहिजे म्हणे, उद्या जायचं आहे. बस करा म्हणे, आता तुम्ही जरा तब्येतीकडे वगैरे लक्ष द्या. डायरेक्ट म्हटलं तब्येत चांगलीच आहे, चांगली राहिली पाहिजे म्हणून उद्या जायचंय म्हणे आपल्याला. फिटनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि म्हणे कुठलीही सर्व्हिस आपल्याला मिळाली तरी पण फिटनेस महत्वाचा आहे. IAS लोकांचं तुम्ही बघा सर, फिटनेस एकदम मस्त असतं. स्वतः. तर त्यांना तर म्हणजे
भाऊ कदाचित त्यांनी पाहिलं असेल की फिटनेस किती हेल्थ इज वेल्थ तसं आपण फक्त Yes, ऐकतो, पण ते फॉलो कोणी करत नाही. फॉलो करतात. पण मी एक पाहिलं की म्हणजे रतन टाटांनी सुद्धा फार सुंदर म्हटलंय की हेल्थ ज्याची चांगली आहे तोच मोठा होऊ शकतो. आणि IAS ऑफिसर्सला इतकं सारं काम असतं तर त्यांची हेल्थ चांगली राहिली पाहिजे. तर आता याचं स्वप्न मोठं होतंच, त्यामुळे हेल्थ इज इम्पॉर्टंट. म्हटलं मला नाही व्हायचं बाबा, मला व्हायचंच नाही ऑफिसर, मी कशाला उठू, सोबत चला, कोण येईल नाही तर. तिसरा अटेम्प्ट होता. म्हटलं यार सोबत तर जायला पाहिजे, मित्र आहे शेवटी. पण मग मी वेळ दिली की त्यावेळी तयार राहायचो. तर आम्ही सकाळी निघायचो, माझी बरीच दमछाक व्हायची, बट ही वॉज व्हेरी डेडिकेटेड ऍट दॅट टाइम. त्याचं कारण त्याच्या डोक्यात वेगळं होतं. हा, ड्रीम होतं, मोठं स्वप्न होतं आणि त्या पूर्तीसाठी कितीही मेहनत घेण्याची तयारी होती. IAS नाही झालो मी, IPS झालो तर तो पण मुद्दा आहे. त्याच्यासाठी तयारी करत होते ते. आणि IAS झाल्यानंतरही फिटनेस लागेलच ना, म्हणूनही आहे. 20वा नंबर आला सरांना. हो, सो इट वॉज अ बिग अचिव्हमेंट सर. आणि कळवलं मग त्यांनी? हो, कधी कळवलं? लगेच फोन आला. हो, त्यावेळी काय ते दांडी वगैरे राहायची फोनला, दंड फोन आणि बटनवाले फोन होते. Yes. त्यांनी मला सांगितलं. मी त्यावेळी नेरूळला राहायचो. मुंबईला. हा, नेरूळला असा शिफ्ट झालो होतो मी. लेक्चरशिप चालू होती. हा, माझं लग्न झालं 2003 ला आणि Okay. माझी वाईफ MGM लॉ कॉलेजला इंग्लिशची प्रोफेसर म्हणून लागली. हम्म. मग आता तिला त्रास होऊ नये म्हणून कोणीतरी एकाने अपडाऊन करायचं. ओके. सो आम्ही नेरूळला शिफ्ट झालो आणि योगायोगाने शेवटच्या दिवसांमध्ये तुकाराम ऑल्सो गॉट शिफ्टेड टू नेरूळ. हा, पुन्हा म्हणजे तुमचं हॉस्टेल सुटला आता हॉस्टेल सुटलं आणि कारण आता नोकरी सुटली. तुम्ही संसारकडे लागले. नाही, त्याची पण नोकरी सोडली त्यांनी. आणि अकाउंट्स ऑफिसर वगैरे नंतर सगळं बंद केलं. आणि डेडिकेटेडली जेव्हा अभ्यास केला त्यावेळी नेरूळला एक रूम घेऊन त्यांनी तिथे प्रचंड मेहनत केली इंटरव्ह्यू साठी बेसिकली. आणि तिथून ते परीक्षा पास झाले. आणि त्यांनी तुम्हाला फोन केला? हो, तर त्यावेळी असं आहे की मग हो, कसा फोन होता? त्याआधी सर ते माझ्याकडे राहिले, पण एक 15-20 दिवस सोबत होतो नेरूळला. कारण परीक्षा व्हायच्या अगोदर मेन्स परीक्षा झाली होती, इंटरव्ह्यू व्हायच्या अगोदर. इंटरव्ह्यू देऊन झाला. आता रिझल्ट इज अवेटिंग. त्या काळात ते तिथे होते. आणि मग अभ्यास वगैरे सगळं झाला होता, इंटरव्ह्यू वगैरे सगळा देऊन झाला होता. आणि मग परत जायची वेळ आली त्यांची. आणि झालं आता माझं सगळं, आता मी जातोय. तेव्हा रिझल्ट लागायचा होता. त्यांना कॉन्फिडन्स होता, डेफिनेटली होता. सिलेक्टिव्ह पण माहिती नव्हतं ऑल इंडिया कितवी रँक येईल हे माहिती नव्हतं, पण चांगली येईल हे वॉज व्हेरी क्लिअर. म्हणजे IAS तर होणारच. सगळेच IAS पण नाही होत ना. नाही ना, IAS होता, IPS होता, IAS तर होणारच, खाली जाता, पण रँकही चांगला येईल म्हणाले. ही वॉज व्हेरी कॉन्फिडंट अबाउट इट. आणि मग जेव्हा ते जायला निघाले तेव्हा म्हणे आता माझं सामान आहे काही, तसं त्याच्याकडे सामान कमीच राहायचं सुरुवातीपासून. मिनिमलिस्टिक ऍटिट्यूडच आहे, फार जास्त फाफट पसारा करायचा नाही. आणि मग काही नोट्स होत्या त्यांच्या, म्हणे बघा जमलं तर वाचाल नंतर. खळी टाकून गेले ते, टोमणा मारायला सोडणार नाही. आणि त्याच्यातच एक फॉर्म पण होता भरलेला MPSC साठीचा. तर मी तो यासाठी घेतला होता की मुलांना फॉर्म कसा भरायचा हे दाखवायचं होतं. तेव्हा हार्ड कॉपीत भरावं लागायचं. आणि तेव्हा सांगायचे सर सगळे की तुम्ही नुसतं स्टेपल करून पाठवू नका, ते निघालं तर एखादं डॉक्युमेंट घाण होऊ शकते, तर तुम्ही त्याला टॅग लावा. इथपासून मुलं काळजी घ्यायची तेव्हा. आता तर मॅक्झिमम सबमिशन्स ऑनलाईन होतात, मग तो टॅग कसा लावायचा ही पण एक पद्धत आहे, स्टेपल कसं मारायचं ही पण एक पद्धत आहे. तर ह्याच्यावर पण आम्ही बरेचदा चर्चा करायचो. कारण माझं आधीपासून आहे की ते उलट तिलट कोणी स्टेपल केलेलं मला बिलकुल आवडत नाही. मधोमध बिलकुल पंचिंग केलेलं असलं पाहिजे वगैरे. तर तो पण फॉर्म माझ्याकडे अजूनही आहे. तर मी मुलांना आले तुमच्याकडे? हा, तर मी तो मुलांना दाखवायचो की असा फॉर्म भरायचा. तर ते माझ्याकडे काही नोट्स, तो भरलेला फॉर्म, आणि म्हणे आता हे टेबल आणि खुर्ची आहे, राहू द्या तुमच्याकडे. हॉस्टेल मधली नेरूळला घेतलेली. अच्छा, नेरूळला तुमच्या घरी राहिलेले? हा, नाही माझ्या घरी नव्हते ते राहत, त्यांच्या रूम मध्ये. त्यांच्या रूम साठी त्यांनी टेबल आणि खुर्ची घेतली होती अभ्यास करायसाठी. मग आता घरी वापस जायचंय. करेक्ट. मग आता हे काय करू, राहू द्या म्हणे तुमच्याकडे. तोपर्यंत ते माझ्या घरी शिफ्ट झालेच होते. म्हणे आता हे इथेच राहू द्या. मला वाटलं राहू द्या. सगळं बाळ बिस्तार घेऊन तुमच्या रूम वर. काही जास्त सामान नव्हतंच, एक बॅग होती, एक टेबल आणि एक खुर्ची, आणि ह्या नोट्स, पुस्तक तुमच्याकडे. शेवटचा सीन माझ्याकडे नोकरीत जायच्या अगोदर. मग म्हटलं राहू द्या. तेव्हाच मला असं वाटलं की यार झाला माणूस IAS ऑफिसर होणार तर आहेच, एक आठवण राहील आपल्याला.
क्या बात आहे. कारण मला असंही वाटायचं की एकदा ऑफिसर झाल्यावर कोण कोणाची आठवण ठेवतं, करेक्ट. असं होतं ना सर. हो हो. आपल्याला अनुभव आहे तसे. येस येस. आणि एक मानवी स्वभाव आहे, तो पण त्याच्या कामात लागतो. जो कोणी व्यक्ती असेल तो आपणही आपल्या रहाट गाडग्यात आपलं काम सुरू ठेवतो. म्हटलं असू द्या. मग मला जेव्हा फोन आला की 20वी रँक मिळाली, म्हटलं यस सर, इट्स अ व्हेरी गुड रँक. म्हणे खरंच अपेक्षेप्रमाणे मिळाली. उलट आणखीनही चांगली मिळाली असती तर चांगलं आहे. महाराष्ट्रातल्या व्यक्तीला सर इतकी चांगली रँक मिळणं ही एक मोठी अचिव्हमेंट आहे. खूप मोठी. कारण की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपलं जे प्रेझेंटेशन स्किल आहे ते थोडं कमी पडतं आणि त्यामुळे इंटरव्ह्यूज मध्ये मार्क्स कमी येतात. आणि तसं मात्र याच्या बाबतीत त्यावेळी झालं नाही. म्हणून तुम्ही बघा, मॅक्झिमम दिल्ली साईडला अभ्यास केलेले मुलं, तिथे तयारी केलेली मुलं, ह्यांच्या रँक्स थोड्या हायर असतात. बरोबर. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या कमी असण्याचं कारणच ते आहे. पण याचं खूप छान रँक मग आलं. त्यांची पहिली पोस्टिंग, मग दुसरी पोस्टिंग, हो. तिसरी पोस्टिंग, हो आणि मग असं लक्षात आलं की या माणसाचं भराभर बदल्या होऊन राहिल्या. हो. सारं म्हणजे त्यांचं जुळतच नाही कोणाशी. तेव्हा कधी हा. बोलणं होते का मग? आता बघा सर, जेव्हा जॉईन करायचं ठरलं की आता यस IAS झाला, मला एक उत्सुकता होती की ट्रेनिंग कसं होते. मग मी विचारलं, मसुरीला होतं ना? हा मसुरीला. बरोबर ना? अँड आय एम व्हेरी क्युरियस अबाउट इट स्टील, की असं काय असतं की एकदम ताऊन सुलाखून हे लोक सर्वच ऑफिसर्स हा. बघा ना तुम्ही, IAS, किती IAS. जबरदस्त काम त्यांचं दिवसभराचं शेड्यूल आणि एकंदरीत आणि काम सगळं करण्याची पॉलिटिकल पद्धती. प्रेशर आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रेशर आहे, हा. पब्लिक प्रेशर आहे, हे सगळं घेऊन ते सगळं फील्डमध्ये घेऊन काम ते. करतात. आणि तुम्ही जर एखादं त्यांना ऍप्लिकेशन दिलं तर जे असं एक स्कॅनिंग आणि स्किमिंग असे दोन प्रकार जे आहेत कम्युनिकेशन मध्ये आणि रीडिंग स्किल्स मध्ये बेसिकली, बरोबर. तर ते फटकन तुमच्या लक्षात आलं पाहिजे ना, की तुम्ही कुठे पूर्ण वाचत बसायचा वेळ आहे का? टीचरला दिलं तो पूर्ण वाचणार एक एक शब्द. तुम्ही कलेक्टरला एखादा जर अर्ज दिला तर त्याच्याकडे हजारो असे अर्ज रोज असतात, शेकडो फायली असतात. त्याच्या झटकन लक्षात आलं पाहिजे ना की हे काय आहे. करेक्ट. हे जे ग्रूमिंग त्यांचं तिथे होते याच्याबद्दल आय एम व्हेरी मच क्युरियस. मी विचारलंय खूपदा की यार इंग्लिश मध्ये काय शिकवतात रे तुम्हाला? मला माझा आवडीचं सब्जेक्ट तेवढंच म्हणून करायचं. कसं शिकवतात? नाही. IAS ला इंग्लिश काय कसं इंग्लिश शिकवतात? घेऊन बसला, भाषा असं मला म्हणायचा. हा. बघा जरा प्रशासन कसं चालतं, काय चालतं वगैरे वगैरे. अरे हा, ते पण सांग. तुमचं आपलं म्हणे भलतच इंग्रजी कसं शिकवतात किंवा काय. तर हा एक ट्रेनिंगच्याही बद्दल चर्चा झाली. हा, ट्रेनिंग बद्दल एक चांगला त्यांचा अनुभव ते नेहमी शेअर करतात की तिथे सुद्धा मेहनत आहे. पण ही यूज टू आर्ग्यू देअर ऑल्सो. म्हणून तिथे पण आपण सोडत नाही. आता झालो तर आहेच, पण म्हणे आपल्याला जे म्हणायचंय ते आपण मांडतो. आता बघा सर, अनेक जण ऑफिसर्स आहेत. करेक्ट. कितीतरी आहेत, शेकडो ऑफिसर्स आहेत. महाराष्ट्रात आहेत, युपीत आहेत, पूर्ण राज्यांमध्ये तुम्हाला देशात ऑफिसर्स आहे. दिसतील. हे डिपार्टमेंट पण अनेक ठिकाणी आहे ना. अन्न व औषधी प्रशासन. आणि मी तिथपर्यंत येणारच होतो तुमच्या, हा. की मधली इतक्या बदल्या झाल्या. हो, मग कधीतरी पुन्हा फोन आला? बरेचदा आला. म्हणजे जनरली दीपावलीच्या शुभेच्छा अच्छा, येतात. किंवा नवीन वर्षाच्या ते करतात किंवा मी करतो. मधूनच सहज आठवण आली. यार मनीष, मला आज तुझी खूप आठवण आली. हा, म्हणजे माझं तरी असं आहे सर की मला आठवण आली तर मी फोन असं करतो. फोन. पण मी बरेचदा एक गोष्ट टाळतो की त्यांच्या वर्किंग आवर्स मध्ये मी फोन करण्याचं टाळतो. बरोबर. मग शनिवार रविवार आपण जर कामात असलो तर मग राहून जातो. म्हणून अनेकदा असं होतं की काही महिने बोलणं पण होत नाही. बरोबर. पण पेपरमध्ये काही न्यूज वगैरे वाचली की मग फोन करायचा. बरं, हे त्यांच्या सतत बदल्या होत्या, कुठेतरी त्यांना डिपार्टमेंटला टिकूच द्यायचं नाही. हा, साधारणतः त्यांची शैली अशी आहे हम्म. की ही जी सगळी ऍडजस्टमेंट आहे, तू खाओ और खिलाओ. हो हो. आणि सर्वांनी कसं सुखी राहायचं, हम्म. सर्वांनी ऍडजस्टमेंट करत व्यवस्थित, ही जी आपली मानसिक प्रवृत्ती झाली आहे देशाची पूर्ण, हो, म्हणजे एक राजमान्यता आहे आणि समाज मान्यता पण आहे. म्हणजे ही सिस्टीम अशीच असते. हो हो. अलीकडच्या एका कॉलमला मी लिहिलंय की सिस्टीम बदलणं खूप अवघड आहे. आणि सिस्टीम मध्ये तुम्ही जर राहिलात तर तुम्ही म्हणतात ना, ते मगरमच्छ से दुश्मनी नहीं हो सकती. खरंय, खरंय, खरंय. ही जी अशी दुश्मनी घ्यायची तयारी या माणसाची, हा. जेव्हा जेव्हा तयारी झाली, हो हो. याच्यावर कधी बोलणं झालं का? बरेचदा झालं. काय मत होतं तुमचं? मला नेहमी असं वाटतं की कधी टोकाची भूमिका कोणी घेऊ नये, असं माझं मत आहे. शिक्षकी पेशा. टू बी व्हेरी फ्रँक, माझं करेज थोडं त्या बाबतीत कमी पडतं. आय हॅव रिअलाइज्ड इट इन द ड्यू कोर्स ऑफ टाइम. कारण यासाठी करेज पाहिजे ना सर. तुमची भूमिका तुम्ही मांडल्यानंतर त्यावर ठाम राहणं महत्वाचं आहे. खूप कठीण. किती प्रेशर असतं. तर प्रशासनामध्ये जर टिकायचं आहे तर यार कोणाकोणाची पंगा घेणार तुम्ही? असं बोललं कधी? हा, बरेचदा झालं. काय काय म्हणू तू करा मग?
मी कशाला घेतोय? ओ ही इज व्हेरी क्लिअर अबाउट इट. यस. मी नियमाप्रमाणे काम करतोय. हम्म. जो नियमानुसार काम करणार नाही तो माझ्यासाठी चांगला अधिकारी नाही, चांगला क्लर्क नाही, कोणीच नाही. ज्याचं काम ज्याला जे दिलाय ते त्यांनी नेमून करावं. नेमून दिलेलं काम नेटाने करावं. कॉन्ट्रीब्युशन देत राहावं. तुमचं आपलं भलतंच म्हणे. याच्यात काय सुवर्ण मध्य साधायचा? म्हणजे आपण सुवर्ण मध्य शब्द फार छान आणतो. खरं म्हणजे पण इनडायरेक्टली समजोती सांगतो. ही एक adjustmentच आहे सर एक प्रकारे. समझोती सांगतो. कॉम्प्रोमाइज म्हणूया आपण त्याला. आपण कसं आहे की हे जे अजात शत्रू असतात ना, म्हणजे अनेक लोक अजात शत्रू आहे. ते स्वतः सांगतो मी अजात शत्रू आहे. तुम्ही असं काही करूनच नाही राहिले ना ज्याच्यामुळे शत्रू तयार होईल. करेक्ट आहे. मुळामध्ये तुम्ही जेव्हा एखाद्या पापाविरुद्ध अन्यायाविरुद्ध लढता, बरोबर बरोबर, तर जो अन्याय करणारा तुमचा शत्रू होतोच की. आणि त्यासाठी खूप मोठी हिंमत हे पाहिजे. करप्ट लोकांविरुद्ध लढतात आहे सिस्टीम. हे अन्न आणि औषधी प्रशासनाच्या मंत्र्यांनी जेव्हा शपथविधी घेतली असते यापूर्वीच्या, खरं आहे. तेव्हा त्याला हे काय डिपार्टमेंट दिलं बरोबर. असा रिमार्क यायचा. बरोबर. आतापर्यंत हे डिपार्टमेंट लोकांना माहित नव्हतं. हो. आणि या डिपार्टमेंटला काही पॉवर्स आहे. करेक्ट करेक्ट. जसं ते दिव्यांगाला गेले तिथे तिथे पण त्यांनी जे काही केलं, कुठल्याही डिपार्टमेंटला टाका, तिथं तिथे आपली छाप पाडणार. मग गंमत अशी आहे, ही जे कायदे मंडळात बसलेली मंडळी आहे यांनीच केलेले कायदे आहे. हे काही बाहेरच्या माणसाने आणलेले नाही कोणत्या नाही. देशातून. खरं आहे. याच मंडळीने एकत्र बसले आणि मग कायदे झाल्यावर बरोबर. त्याची अंमलबजावणी करायची असेल तर मात्र मग त्या अधिकारावरती दबाव बनवतात. अधिकाऱ्यावर दबाव आणायचा, पळवाटा शोधायला लावायचं. यस, म्हणजे नियमात- कायद्यात नसतात ते कायदे, गोडगोड असतात सगळे व्यवस्थित, हा, आणि वापरायला लागले की मग मात्र त्यामध्ये ऍडजस्टमेंट करायची. आता एफडीए ला जेव्हा होते आणि एकदम त्यांनी त्या डिपार्टमेंटचं स्वरूप बदलून टाकलं. हो. आता तर त्या कर्मचाऱ्यांनी लोकांनी हाताशी धरलाय हो. की मुंडे साहेब कसा त्रास देतात आहे. Correct, ओव्हर टाइम इतकी वर्ष आराम केला कालचीच साहेब. न्यूज आहे की शनिवार रविवार संभाजीनगर मधल्या लोकांनी, आमचा प्रश्न आहे जनतेचा, आज स्पष्टपणे सांगतो, इतकी वर्ष झोपा काढल्या तुम्ही, बरोबर जरा 4 दिवस करा ना काम. आता साहेब असे पद्धत तरी करा. नाही. तुकाराम सरांचं एक म्हणणं असं आहे की माझी जी सर्व्हिस आहे तीच लोकसेवा आयोगातून झाली. मग आपण म्हणतो म्हणे लोकसेवा आणि करतो आपलं भलतच. ते जी राजसेवा चालू होती ना इतकी वर्ष तुमच्या सगळ्या व्यापाऱ्यांशी, संगनमताशी, राजकीय नेत्यांशी, हे अधिकारी आतापर्यंत कुठं धाडी का टाकत नव्हते आणि जीवाशी खेळत होतं. कोण रोखलं होतं तुम्हाला? आणि आता प्रयोगशाळेत 10 जास्त सॅम्पल यायला लागल्या बरोबर लोकांनी ओरडा सुरू केला. बरोबर. सॅम्पल यायला लागले, आम्हाला डेनेट करावं लागतं. Yes. इतकी वर्ष तुम्ही काय केलं लोकांना माहित आहे ना. बरोबर. उघड आहे. मी तर या माध्यमातून सांगू इच्छितो की मुंडे साहेबांच्या पाठीशी हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रातला आहे. प्रत्येक खऱ्या माणूस अर्थाने तुमच्या आहे. पाठीशी आहे. बिलकुल आहे. कारण ते केवळ तुकाराम मुंडे नाही आहे, तर या व्यवस्थेला छेदून जाणारे, या व्यवस्थेतलं हे रूप असू शकतं बरोबर. असं प्रयोग करणारा महात्मा येतो. माझी ओळख नसती तरी पण मी सोबत राहिलो असतो ना सर. स्वाभाविक कामामुळे आहे, स्वाभाविक आहे. आणि मग तुम्ही या विषयावर कधी बोललात का, असाही माझा प्रश्न आहे. तर मी नेहमी असं म्हणतो की कोणाकोणाशी पंगा घेणार असं म्हणाले. हा, पण मी पंगा घेत नाही. मी माझं काम करतोय. इतर लोक करत नाही हा त्यांचा दोष आहे. क्लॅरिटी आपण ज्याला म्हणतो. भीती जाणवली. हा, तर हे म्हणजे मी नेहमी एक ऑब्झर्व केलंय सर की अभयम सत्व संशुद्धी म्हणजे जे गुण सांगितले आहेत भगवद्गीतेमध्ये, सर्वात मोठा गुण जर कुठला असेल तर तो अभय आहे. आणि म्हणून हा ज्याच्याकडे आहे ना तो माणूस त्याला दिलेलं काम त्या पद्धतीनेच करणार, कोणालाही न घाबरता. आता मला सांगा, आपण IQ आणि EQ वर बोललो, कितीतरी IITians हे आपण IITतून पास आउट झाला म्हणजे तो क्रीम ऑफ द क्रीम आहे. या. आणि त्यात तो नंतर IAS झाला म्हणजे आणखीनच. पण असं काम किती लोकांनी केलंय? बरं, अनेक लोक मग आता- गरिबीतून पुढे गेले आहेत. हा, पण ते गरिबांसाठी त्यांनी केल्याचा इतिहास नाही आपल्याकडे. मी तेच म्हणणार होतो की तुम्ही सांगता इंटरव्ह्यू मध्ये की गरिबांची सेवा करायची आहे, पण असं कोणी करत नाही, किंवा लोकसेवा करायची आहे असं म्हटल्यानंतर ते कोणी करत नाही. यासाठी जो EQ आहे भावनिक दृष्ट्या, म्हणजे मला आणखीन एक नेहमी वाटतं की त्यांच्यापासून प्रेरणा जर विद्यार्थी घेऊन कोणी ऑफिसर झालं तर बाकी ऑफिसर सारखं झाल्यापेक्षा यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करावा. पण हे होणं कठीण आहे. एक वेळ तुम्ही यांचं मार्गदर्शन घेऊन आणखीन कोणाचं मार्गदर्शन घेऊन IAS व्हाल, UPSC MPSC आणखीन काही व्हाल, मोठे अधिकारी व्हाल. जगून पण शकणार तसं. अधिकारी झाल्यानंतर प्रशासनात प्रामाणिकपणे कर्तव्यदक्ष पद्धतीने काम करून लोकांसाठी काही करणे हे खरं काम आहे ना. पण सर मला सांगा,
आपण सारे कसे ढोंगी लोक आहोत. आपल्याला देशाचा विचार करायचा आहे, समाजाचा विचार, फक्त बोलायचं आहे, फक्त बोलायचंय असं. फक्त. आणि जेव्हा असं कोणी करायला लागलं हा. की त्याला फटाके लावायचे, बरोबर. येस. त्याला एकटं पाडायचं आहे. तो हो. कसा एकटा पडत याच्यासाठी खूप प्रयत्न करायचे. त्यांना IASचं कवच आहे म्हणून Yes. त्यांना थोडं संरक्षणही असतं बरोबर. आणि प्रशासनाला एकदम धक्का लावता येत तेव्हा नाही. म्हणूनच IAS व्हायचं होतं. त्यांना खालच्या IAS अधिकाऱ्याला तर आता नाही. सस्पेन्शन, टर्मिनेशन सगळं सुरू झालं असतं. ही वुड हॅव रिझाइन्ड हिमसेल्फ. पण आता त्यांना जे संरक्षण आहे भारत सरकारचं, प्रश्नच नाही. त्याच्यामुळे त्यांना राज्य शासन धक्का लावू शकत लावू नाही. शकत नाही. बदली करू शकते बस. जसं जर तुम्ही बदली पलीकडे काही फारसं करू शकत नाही. शासनाला पण वाटत असणार की आता बदली करावं तर कोणत्या डिपार्टमेंटमध्ये. कारण जिथे जाणार तिथे काही ना काही हा माणूस प्रामाणिकपणे अगदी काम शेवटचं करून- कधी बोललात तुम्ही आता अलीकडचं? अं, तुम्ही तर काल परवा बोललो म्हणाले. परवाच बोललो. काय बोलले ते जरा ऐकायचं आहे मला. परवा असं बोललो की बघा आता आम्ही कॉलेजला बसलो होतो हा. आणि एक व्यक्ती तुम्ही आला. शिवाजी कॉलेजला ना? मी शिवाजी सायन्स कॉलेजला अमरावती शिवाजी सायन्स कॉलेजला सर हा. इंग्रजी प्रोफेसर आहेत. हा. आणि आमचे प्राचार्य कोरपे सर आहेत, त्यांच्याशी असंच काहीतरी आम्ही ऍडमिशन्स बद्दल वगैरे चर्चा करत होतो आणि टाइम टेबल बद्दल. तेवढ्यात दोघं तिघं आले. हम्म. तर ते म्हणाले की सर आम्ही यासाठी आलोय की एक आम्ही अभियान राबवतोय. हम्म. तर काय अभियान आहे बसा. तर म्हणाले की अभियान असं आहे सर की आता तुकाराम मुंडे साहेब येत आहेत 1 तारखेला हम्म. आणि आम्ही सर्व महाविद्यालयांमध्ये आणि शाळांमध्ये चाललोय आणि आम्ही पोस्टकार्ड मोहीम राबवतोय आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी लिहून पाठवायचं की तुकाराम मुंडे साहेबांना Z+ सुरक्षा द्या. हम्म. तर म्हणे आता हे सर आमचं एक अपील आहे आणि हे तुम्ही सगळं विद्यार्थ्यांना सांगा. मग प्राचार्यांना माहिती आहे की आम्ही सोबत काम केलेलं आहे, माहित आहे. माहिती आहे. ते माझ्याकडे मला पाहिलं. वाटतं ते एकमेव व्यक्ती असले त्यांना माहिती आहे. नाही अमरावतीमध्ये. काही जणांना माहिती आहे. तर त्यांनी पाहिल्यानंतर मी काहीच बोललो नाही. तिथे काही मी सांगितलं नाही की माझ्या ओळखीच्या वगैरे वगैरे. मी जनरली सांगण्याचं टाळतो. हम्म. लोक म्हणतात की मग हे करून द्या ते करून द्या आणि मला माहिती आहे की ते नियमात असेल तरच होईल. हम्म. आपल्या संपर्काने काही होणार नाही. हम्म. तर हे त्यांनी म्हटल्यानंतर मग आम्ही विचार केला की आपण द्यायला पाहिजे मुलांना. तर आम्ही सर्क्युलेट पण केलं, काही मुलांनी लिहून पण दिलं. तर मी सहज सांगायसाठी फोन केला की तू येणार कधी आहे, हम्म. अमरावतीत पोहोचणार कधी, हम्म. आपण कधी भेटणार. हम्म. तर म्हणे पहिले माझ्या मोहीम राहतील काही साफसफाई मोहीम. अच्छा. म्हटलं, ते तर राहीलच. हम्म. म्हटलं असं असं झालंय. तर म्हणे आता करू द्या, लोक करताय, हम्म. प्रेमापोटी करतायत काही लोक वगैरे. हम्म. तर हे आम्ही परवाच बोललो हम्म. आणि ही इज कमिंग टुमॉरो. हम्म. एक खूप छान कार्यक्रम आयोजित झालाय अमरावतीमध्ये. यस. अनेक ठिकाणी तो व्हायला पाहिजे. हम्म. कारण मुलांना एक इच्छा अशी असते की 1 to 1 संवाद झाला पाहिजे. अगदी माझा एक शेवटचा प्रश्न सर. कधी या सगळ्या डायलॉगमध्ये कुठेतरी तुकाराम मुंडे त्रासले आहे, चिडले आहे, कोलॅप्स झाले आहे, असं कधी जाणवलं? नाही. त्रास फक्त एकाच गोष्टीचा होत असेल या माणसाला, व्यवस्थेचा. पण त्रास झाला म्हणून सोडून देणं हे त्यांच्या रक्तातच नाही. व्यवस्था जिथे ज्या ऑफिसला गेले ते ऑफिस सुधारणार हा एकच ध्यास आहे आणि त्यांचं काम त्या मार्गाने सुरू आहे. तुकाराम मुंडे हे आता प्रशासनातलं केवळ नाव नाही आहे, हे एक मोठं वादळ आहे. त्यांनी सगळ्या भुईसपाट केलाय सिस्टीमला आणि सगळ्यांना दाखवून दिलाय की कायदा काय चीज असते. कायदे मंडळात बसणारी मंडळी सतत त्यांना त्या कामापासून प्रवृत्त व्हावं यासाठी खूप प्रयत्न करते. आज डॉक्टर मनीष सर आलेत. डॉक्टर मनीष गायकवाड त्यांचे वर्गमित्र नसले तरी त्या हॉस्टेलला सोबत होते आणि एक समवयस्क असण्याचा जो फायदा असतो की आरेकारीची भाषा असते आणि मित्राला मित्रासारखं वागवल्यामुळे ते जे पडदे असतात प्रशासनाचे, त्या पायऱ्या असतात, ते काहीच नव्हतं जेव्हा ते जायचे होते प्रशासनात. आणि मग मनीष सरांची त्यांची फार गट्टी झाली. आजही संवाद आहे, परवाही त्यांच्याशी बोलणं झालंय. मुळामध्ये तुकाराम मुंडे हे प्रातिनिधिक नाव आहे खरं म्हणजे व्यवस्थेचं, खरं आहे की असा माणूस एक कोणतरी लागेल ना आपल्याला. म्हणजे आपण सगळे त्या मनाने त्यांच्याकडे बघणार आणि त्याचं कौतुक करणार, पण तसं वागायला खरंच सोपं आहे का? तर नाही आहे सोपं. कारण त्यासाठी खूप आतून माणसाला घडावं लागतं आणि ते आतला प्रवास आज सांगितला. मला सांगायला आवडेल की डॉक्टर मनीष गायकवाड सरांचाही स्वतःचा एक विषय आहे, तो इंग्रजी, आणि UPSC MPSCच्या विद्यार्थ्यांना ते बरेच मार्गदर्शन करतात. तुम्हाला असाच शो त्यांच्यासोबत मला वेगळा करायचा आहे सर, तुमच्या इंग्रजी भाषेबद्दल. आणखीन फक्त एक सांगतो की तुकाराम कुठे कुठे पोहोचलाय. आता हे नाव पण पुस्तकाला देण्याचं कारण की तुकाराम मुंडे साहेब वगैरे किंवा असं काही दिलेलं नाही, कारण आपुलकीचा विषय झालेला आहे तुकाराम प्रत्येकाच्या. माझ्याकडे एक ICSSR चा रिसर्च प्रोजेक्ट आहे, ट्रायबल स्टडीजचा. मी पूर्ण अभ्यास करतोय सातपुड्याच्या पायथ्याशी. मी बरेचदा दुर्गम भागात गेल्यानंतरही विचारतो
की काय व्हायचंय. हम्म. काही मुलं असतात जे आश्रमशाळेत वगैरे शिकलेले असतात की मला ऑफिसर व्हायचंय वगैरे. मी एका ठिकाणी रंगोबेली म्हणून छोटंसं गाव आहे, हम्म. खूप इंटिरियरला आहे. एका विद्यार्थ्याला म्हटलं की काय व्हायचंय, तर तो म्हणे मुझे अफसर बनना है. म्हटलं कैसा अफसर बनना है, तर म्हणे वो तुकाराम मुंडे जैसा. क्या बात आहे. म्हणजे खेडोपाडी सुद्धा आज जी इमेज यांची तयार झाली आहे ती खरंच एक वाखाणण्याजोगं काम आहे. अँड आय फील व्हेरी प्राऊड अबाउट तुकाराम, की मी त्याचा मित्र आहे हम्म. आणि आय रिअली फील ग्लॅड अबाउट इट. असा जोरदार मित्र ज्यांचा आहे ते डॉक्टर मनीष गायकवाड आपल्यासोबत आले. आज पॉडकास्टला मी छान गप्पा केल्या आहेत. तुम्हाला सरांनाही बरेच विषयावर बोलायचं असेल. MPSCला जाणारे विद्यार्थी, UPSCला जाणारे विद्यार्थी आणि इंग्रजी भाषेचे रसिक. इंग्रजी भाषेचा त्यांचा खूप आवडता विषय आहे. त्याच्यातल्या अनेक वाङ्मयातल्या अनेक विषयावर ते बोलणार आहेत. हा पॉडकास्ट हा पहिला भाग असेल. यानंतर सरांसोबत मला जरूर, पॉडकास्ट जरूर, करायचा आहे. इंग्रजी वाङ्मयाची किंवा वाङ्मयाची ज्यांना आवड आहे अशा लोकांसाठी आणि UPSC MPSC जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुढचे माझे पॉडकास्ट असतील. हा पॉडकास्ट कसा वाटला कमेंट्समध्ये जरूर लिहा. सरांशी संपर्क करायचा आहे तर त्यांचा फार सोपा ॲड्रेस आहे, शिवाजी महाविद्यालय, शिवाजी विज्ञान महाविद्यालय. Yes, sir. आणि तिथे ते प्रोफेसर आहेत. असा एक छान प्रवास आपण चालू ठेवला आहे. आज तुकाराम मुंडे सरांचा विषय होता, तो आपण शेअर केला. कसा वाटला पॉडकास्ट तुम्ही जरूर लिहा, कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू, धन्यवाद. तुम्ही या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार यस, आणि तुम्हाला शुभेच्छा तुमच्या थँक्यू. पुढच्या वाटचालीसाठी. पॉडकास्टला यायचं आहे तुम्हाला सर. येऊ जरूर येऊ सर, मला आवडेल. यस Yes. यस, भेटूया. थँक्यू व्हेरी मच.